Hi everyone. So in previous lecture of pharmacology and toxicology, we covered our chapter that is local anesthetics. Okay. So we just revised it what we studied in previous lecture of pharmacology. So local anesthetics are the compounds which when applied in appropriate concentration to a particular area that blocks the nerve conduction to that particular area. Okay, so local anesthetics are the agent which affects only a sensory nerves. Okay, sensory nerves, they block the sensory nerves and thereby they prevent the conscious sensation of that particular area without affecting a consciousness. Okay, so it is nothing but the local anesthetics. Then we will proceed towards the ideal properties of local anesthetics, then classification of local anesthetics, and then in detail about the mechanism of action of local anesthetics. Okay, so the main basic mechanism of action of local anesthetic is that they produces a membrane stabilizing action by preventing or by blockage of sodium ion channel. Okay, and thereby they avoids a depolarization, and due to the avoids of depolarization they prevent a nerve conduction. Okay, so local anesthetics are the agent which causes the or which prevents the generation and conduction of nerve impulses. Okay, देन आपण बघितलं होतं की लोकल अॅनेस्थेटिकचे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीमवरचे इफेक्ट आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवरचे इफेक्ट्स. ओके, आणि त्याच्यानंतर आपण मेजर पार्ट कवर केला होता दॅट इज मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग लोकल अॅनेस्थेटिक्स. ओके, सो एक्झाममध्ये ह्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सो आपण डिफरंट मेथड्स बघितल्या होत्या बाय विच द लोकल अॅनेस्थेटिक्स शोज देअर ॲक्शन्स. ओके, सो फर्स्ट मेथड आहे दॅट इज ड्रग ॲक्टिंग बाय पॅरालायझिंग सेन्सरी नर्व एंडिंग्स. ओके, अँड सेकंड मेन मेकॅनिझम आहे ड्रग्स ब्लॉकिंग द सेन्सरी इम्पल्सेस. ओके, सो त्याच्यामध्ये आपण सब टाईप्स बघितले होते, सब मेथड्स बघितल्या होत्या बाय ॲप्लिकेशन टू अ म्युकस सरफेस, देन बाय हायपोडर्मिक इंजेक्शन, बाय इनफिल्ट्रेशन, by application to wounds, by application to a skin. Okay, so different kinds चे एक्झाम्पल्स आहेत. कोकेन आहे, प्रोकेन, देन बेन्झोकेन आहे, इथाइल क्लोराईड स्प्रे आहे, अर्थकेन आहे. ओके, सो दीज आर द ड्रग्स विच ॲक्ट बाय पॅरालायझिंग अ सेन्सरी नर्व एंडिंग्स. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं दॅट इज ड्रग्स ब्लॉकिंग अ सेन्सरी इम्पल्सेस. ओके, सो त्याच्यामध्ये नर्व ब्लॉक आहे. ओके, बाय नर्व ब्लॉक दे प्रोड्युसेस द ॲनास्थेशिया, ब्लॉक ॲनास्थेशिया. ओके, देन स्पायनल ब्लॉक आहे, देन बाय प्रोड्युसिंग अ कॉर्डल ॲनास्थेशिया आहे, इपिड्युरल ॲनास्थेशिया आपण बघितला होता. ओके, त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं होते प्रोकेन, अमायलोकेन. सो दीज आर द ड्रग्स विच ॲक्ट्स बाय अ ब्लॉकिंग अ सेन्सरी इम्पल्सेस. ओके, त्याच्यानंतर आपण क्लासिफिकेशन वाईज जे इंडिव्हिज्युअल ड्रग्ज आहेत ते इन डिटेल बघितलं होतं. त्याच्यामध्ये कोकेन, प्रोकेन, लिग्नोकेन अँड सिंकोकेन. ओके, अँड वी कम्पेअर देअर ॲक्शन्स टू इच अदर. ओके, सो तिथे आपला लोकल अॅनेस्थेटिक्स हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. ओके, आज आपण अंडर सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्टिंग ड्रग न्यू चॅप्टर स्टार्ट करतो आहे. चॅप्टरचं नाव आहे ड्रग डिपेंडन्स अँड ॲब्युजेस ऑफ अ ड्रग्स. ओके, सो आपल्याला माहिती आहे की ड्रग्स हे जे आहे ते काय आहे, केमिकल एंटायटी आहे. ओके, सो जेव्हा आपण ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करतो, आपण ड्रग कशासाठी घेतो, कोणत्या तरी पर्पजसाठी घेतो. ओके, मीन्स आपल्याला जर आपल्या बॉडीमध्ये जर आपली नॉर्मल फिजिओलॉजी बॉडीची अल्टर झाली असेल, कोणता डिसऑर्डर झाला असेल तर तो ट्रीट करण्यासाठी बॉडीची फिजिओलॉजी जी आहे ती नॉर्मलला आणण्यासाठी जनरली आपण ड्रग्ज घेतो. ओके, किंवा एखादं डिसीज आपल्याला होऊ नये मीन्स प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण ड्रग यूज करतो. ओके, किंवा आपण बघितलेलं आहे की ड्रगमध्ये असे काही ज्या टेस्टिंग ॲपॅरेटस आहेत. ओके, सो ते सुद्धा ॲज ॲन पार्ट ऑफ ड्रग म्हणून आपण यूज करतो. ओके, पण असे ड्रग्स की जे आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट करतो अँड दॅट अफेक्ट्स अ नॉर्मल फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स ऑफ अवर बॉडी. ओके, सो बॉडीचं जी फिजिओलॉजी आहे ती अफेक्ट करण्याची कॅपॅबिलिटी त्या ड्रगमध्ये असते. ओके, मीन्स सपोज आपल्याला कोणताही डिसऑर्डर आपल्या बॉडीमध्ये नाही आहे, फक्त आपण ड्रग तरी पण आपण आपल्या बॉडीमध्ये ड्रग घेतला तर तरी त्याचे
तो जो ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत तो काहीतरी आपल्या बॉडीची फिजिओलॉजी जी आहे, बॉडीचे जे फंक्शन्स आहे ते अल्टर करण्याची कॅपॅबिलिटी त्या ड्रगमध्ये असते. ओके, सो ही जी ड्रगची कॅपॅबिलिटी आहे, ड्यू टू धिस there will be a chances of occurrence of drug dependence, drug addiction, drug habituations and abuse of the drug. Okay, so this chapter which related to a drug dependence, drug addiction, drug habituations and abuse of the drug. Okay, so असे काही ड्रग्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सायकोॲक्टिव्ह इफेक्ट. ओके, सो ते जे ड्रग्ज आहेत ते सायकोॲक्टिव्ह ड्रग्ज असतात. ओके, मीन्स ते ड्रग्ज घेतल्यानंतर ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो ब्रेनवर दिसून येतो. ओके, सो किंवा असे काही ड्रग्ज असतात की ते काय करतात आहेत की बॉडीच्या माइंडची स्थिती अल्टर करतातच आहेत, पण अलॉंग विथ दे अफेक्ट्स अ फिजिकल जी फिजिकल बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते सुद्धा अल्टर करण्याची कॅपॅबिलिटी त्या ड्रगमध्ये असते. ओके, सो दोज ड्रग्स विच अल्टर द नॉर्मल फिजिओलॉजी and normal functioning of body and also a state of mind. Okay, means the drugs which causes the alteration into a state of physical condition of body and state of the mind of that body, that drug causes a or that drugs maybe have a chances to cause a drug dependence, drug addiction, drug habituation and drug abuse. Okay, सो इथे आपल्याला ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये इन डिटेल बघायच्या आहेत. ओके, सो फर्स्ट आपण बघणार आहोत ड्रग डिपेंडन्स. ओके, सो एखादा ड्रग जेव्हा आपण रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत, ओके, एखादा ड्रग जेव्हा बॉडीमध्ये क्रोनिक त्याचा यूज होणार आहे, क्रोनिक यूज म्हणजे काय तर लॉंग पिरियडसाठी जेव्हा आपण एखादा ड्रग रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेट करतो त्या कंडिशनमध्ये जनरली बॉडी जी आहे ती बॉडीला जी आहे ती त्या ड्रगचा ॲडिक्शन, हॅबिच्युएशन आणि डिपेंडन्स हे त्या बॉडीमध्ये दिसून येतं त्या ड्रगबद्दल. ओके, सो असे ड्रग्ज आहेत की ते आपल्या बॉडीमध्ये जे आहेत ते सेन्स ऑफ वेलबिंग फील करतात बॉडीला. ओके, म्हणजे युफोरिया जो इफेक्ट आहे तो फील करत असतील. ओके, सो असे ड्रग्ज जे आहेत त्या ड्रगमध्ये जे जास्त चान्सेस आहेत की हे जे ड्रग डिपेंडन्स आहे, ड्रग ॲडिक्शन आहे, ड्रग ॲब्यूज आहे ते होण्याचे. ओके, ड्रग ॲब्यूज इट इज नथिंग बट द मिसयूज ऑफ ड्रग. ओके, सो काय होतं अशा कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत ते जनरली ड्रग ॲब्यूज अंडर जातात. ओके, एकदा का ड्रग ॲब्यूज व्हायला सुरुवात झाली म्हणजे ड्रगचा मिसयूज बॉडीवर व्हायला सुरुवात झाली की पर्सन जो आहे तो फर्स्ट स्टेज जी आहे त्याला तो ॲडिक्शनमध्ये जातं. ओके, आणि त्याच्यानंतर मग फायनल जी स्टेज येते ती ड्रग डिपेंडन्सची असते. ओके, मीन्स पर्सन जो आहे तो टोटली त्या ड्रगवर डिपेंड राहतो. ओके, सो डिपेंडन्स इज डिफाईन ॲज अ कंपल्सिव्ह क्रेविंग that develops as a result of repeated administration of drug. ओके, सो ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय इथे एक्सप्लेन केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे. ड्रग डिपेंडन्स इज डिफाईन ॲज कंपल्सिव्ह क्रेविंग. ओके, क्रेविंग म्हणजे काय तर स्ट्रॉंग फिलिंग त्या पर्सनला येते किंवा तो पर्सन जो आहे तो स्ट्रॉंगली डिपेंड राहतो की म्हणजे काहीतरी त्याला फार घेणं गरजेचं वाटतं. इट इज नथिंग बट द फिलिंग ऑफ क्रेविंग. ओके, सो ड्रग डिपेंडन्स इज डिफाईन ॲज अ कंपल्सिव्ह क्रेविंग. ओके, कंपल्सिव्ह मीन्स तो पर्सन जो आहे तो त्याला ते जे ड्रग आहे तो कंपल्सरी घेणं हे गरजेचं राहतं. ओके, दॅट रिझल्ट्स ऑफ रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, म्हणजे एखादा ड्रग जेव्हा बॉडीमध्ये रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेट केला जातो तेव्हा तो ड्रग जो आहे तो कंपल्सरी घेणं किंवा कंटिन्यू करणं हे गरजेचं राहतं. ओके, सो दॅट कंडिशन इज नोन ॲज ड्रग डिपेंडन्स. ओके, सो डिपेंडन्स ऑकर विथ वाईड रेंज ऑफ सायकोट्रॉपिक ड्रग्स ॲक्टिंग बाय द मेनी डिफरंट मेकॅनिझम. सो जे ड्रग डिपेंडन्स ही जी कन्सेप्ट आहे ती एखाद्या पर्टिक्युलर ह्युमन बिईंगमध्ये होते
ड्यू टू द सायकोट्रॉपिक ड्रग्स. ओके, मीन्स असे ड्रग्स जे सायकोट्रॉपिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, मीन्स ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात, ब्रेनपर्यंत जातात आणि ब्रेनमध्ये जे आहे ते ब्रेनचे जे फंक्शन्स आहेत ते अल्टर करतात. ओके, so the common features of dependence that producing a drugs is that they have a positive reinforcing action, that is reward, which is associated with activation of mesolimbic dopaminergic pathway. Okay, means असे ड्रग्स डिपेंडन्स कॉज करतात की जे पॉझिटिव्ह रिएन्फोर्सिंग ॲक्शन्स शो करतात. ओके, म्हणजे जरी ड्रग जे आहेत ते सायकोट्रॉपिक जरी त्याचा इफेक्ट असला तरी आपण बघितलेलं आहे की काही काही ड्रग जे आहेत ते डिप्रेशन कॉज करतात, काही काही ड्रग जे आहेत ते स्टिम्युलेटिव्ह इफेक्ट शो करतात. ओके, पण डिप्रेशन कॉज करणारे ड्रग तर आपल्याला घेऊशे वाटणार नाही नक्कीच, कारण का डिप्रेशन हे आपल्याला हार्मफुल आहे. कोणाला असं वाटतं का की आपण डिप्रेस राहावं, दुःखी राहावं, सतत विचार करत राहावं? नाही. ओके, मीन्स ड्रग डिपेंडन्स कोणत्या ड्रगबद्दल जास्त होऊ शकतो, तर असे ड्रग्स की जे पॉझिटिव्ह जे रिएन्फोर्सिंग आहे, रिवॉर्ड आहे ते प्रोड्यूस करणार आहेत. ओके, सो म्हणजे असे ड्रग्स की जे आपल्याला पॉझिटिव्ह फिलिंग देणार आहेत. ओके, सो असे ड्रग आपण नक्कीच घेऊ, कारण का कोणालाही आपण चांगल्या माइंड स्टेटमध्ये राहणं हे इसेन्शियल वाटतं. ओके, सो त्याच्यामुळे असे जे ड्रग्ज आहेत की जे युफोरिया लाईक इफेक्ट प्रोड्यूस करत असतील, ओके, मीन्स फिलिंग ऑफ वेलबिंग लाईक इफेक्ट प्रोड्यूस करत असतील, ते जे ड्रग्ज आहेत ते जनरली ड्रग डिपेंडन्स लाईक इफेक्ट बॉडीवर शो करतात. ओके, मग ते हे जे ड्रग्ज आहेत ते ड्रग डिपेंडन्स हा इफेक्ट कसा शो करणार आहेत, तर जनरली आपण फर्स्ट आपण डिस्कस करूया की नॅचरली आपल्या बॉडीमध्ये जे आहे ते पॉझिटिव्ह जे ॲक्शन आहे ती कशी दिसते. ओके, सो जनरली आपल्या लाईफमध्ये असे काही हॅपी मुवमेंट्स असतात की जिथे आपण खूप आनंदी फील करतो. ओके, सो तेव्हा नक्की काय होतं की जेव्हा हॅपी मुवमेंट्स आपल्या आजूबाजूला किंवा आपल्यासाठी घडत असतात तेव्हा काय होतं, ते जे हॅपी मुवमेंट्सचे जे सिग्नल्स आहेत ते ब्रेनपर्यंत जातात. ओके, ब्रेनमध्ये रिवॉर्ड पॉईंट असतो. ओके, रिवॉर्ड पॉईंट असतो की जिथे आपण हे डिप्रेशन, अँटीडिप्रेसंट, अँटीसायकोटिक जो आपण सायकोफार्माकोलॉजिकल एजंट चॅप्टर बघितलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की असे काही न्यूरोट्रान्समीटर्स आहेत ब्रेनमध्ये विच इज रिस्पॉन्सिबल फॉर हॅपीनेस. ओके, सो डोपामाइन मेन सेरोटोनिन आहे, डोपामाइन आहे. ओके, सो हे जे रिसेप्टर्स आहेत ते जनरली हॅपीनेससाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, सो रिवॉर्ड पॉईंटमध्ये हे जे हॅपीनेस कॉझिंग जे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, ड्यू टू द हॅपी सिग्नल्स, जे हॅपी मुवमेंटचे जे सिग्नल्स आहेत ते ब्रेनपर्यंत गेल्यामुळे काय होतं, रिवॉर्ड पॉईंटमध्ये डोपामाइनची जी लेवल आहे ती इन्क्रीज होते. ओके, ड्यू टू द इन्क्रीज इन द डोपामाइन लेवल दॅट रिझल्ट्स इन टू अ फिलिंग ऑफ गुड. ओके, फिलिंग ऑफ वेलबिंग, आणि त्याच्यामुळे पर्सन जो आहे तो हॅपीनेस फील करू शकतो. ओके, हे झालं नॉर्मल कंडिशनमध्ये. ओके, सो एखादा जेव्हा आपण ॲडिक्टिव्ह ड्रग घेणार आहोत, ओके, तेव्हा काय होणार आहे, ते काय करणार आहेत, असे ड्रग्स की जे ॲडिक्शन कॉज करतात किंवा डिपेंडन्स कॉज करतात ते ड्रग काय करणार आहेत, आपण जेव्हा ड्रग असा ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत की जो डिपेंडन्स कॉज करू शकतो तो काय करणार आहे की ब्रेनमध्ये पोचणार आहे आणि ब्रेनमध्ये जो रिवॉर्ड पॉईंट आहे त्याचा थ्रेशोल्ड तो इन्क्रीज करतो. ओके, सो ड्यू टू द इन्क्रीज इन टू द थ्रेशोल्ड देअर विल बी अ इन्क्रीज इन टू अ डोपामाइन सिंथेसिस. ओके, सो नॉर्मल लेवलला जेवढं डोपामाइन सिंथेसिस होणार आहे त्याच्यापेक्षा जास्त डोपामाइन जे आहे ते सिंथेसिस होतं. ओके, आणि त्याच्यामुळे जास्त वेलबिंग किंवा गुड फिलिंग्स त्या पर्सनमध्ये येतात आणि तो जो पर्सन आहे तो मोर हॅपीनेस जो आहे तो फील करायला सुरुवात करतो. ओके, सो हे होतं कशामध्ये, असे ड्रग्ज आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो की जे डिपेंडन्स कॉज करणार आहेत किंवा ॲडिक्शन कॉज करणार आहेत. ओके, सो ह्या केसमध्ये काय होतं, ड्यू टू द इन्क्रीज इन द थ्रेशोल्ड्स ऑफ दॅट रिवॉर्ड पॉईंट. सो एखादा ड्रग सपोज आपण 100 mg ड्रग घेतलेला आहे की जो सम अमाऊंट ऑफ थ्रेशोल्ड इन्क्रीज करणार असेल आणि त्याच्यामुळे हॅपीनेसची ॲक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो तो थ्रेशोल्ड इन्क्रीज केल्यामुळे नेक्स्ट जेव्हा आपण एखाद्या ड्रगचा डोस घेणार असू तेव्हा तो ड्रगचा
डोस वाढवणं गरजेचं होतं. ओके, कारण का आपल्याला जो सुरुवातीला जो थ्रेशोल्ड मिळालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त थ्रेशोल्ड इन्क्रीज करणं गरजेचं आहे ड्यू टू द विच कॉजेस द फिलिंग ऑफ गुडनेस ऑफ वेलबिंग. ओके, सो त्याच्यामुळे जे ड्रग डिपेंडन्स लाईक कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये देअर विल बी अ चान्सेस ऑफ टॉलरन्स ऑफ ड्रग. ओके, टॉलरन्स म्हणजे काय मी सांगितलेलं आहे, टॉलरन्स आपण इन ब्रीफ डिस्कस केलेलं आहे. ओके, सो ड्रग टॉलरन्स म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर ह्युमन बिईंगमध्ये ड्रगचा डोस इन्क्रीज करणं गरजेचं आहे टू अचीव देअर फिजिकल रिस्पॉन्स. ओके, सो टू अचीव देअर थेरापेटिक रिस्पॉन्स म्हणजे त्या ड्रगची जी थेरापेटिक ॲक्शन आहे ती मिळवण्यासाठी त्या ड्रगचा डोस जो आहे तो इन्क्रीज करण्याची गरज लागते. सो हा जो फिनॉमिना आहे इट इज नोन ॲज टॉलरन्स. ओके, मीन्स बॉडी जी आहे ती त्या ज्या डोसला बॉडी कोणताही रिस्पॉन्स शो करत नाही. ओके, सो त्याच्यामुळे डोस इन्क्रीज करण्याची गरज लागते बॉडीला आणि डोस इन्क्रीज केल्यानंतरच मग तो जो काही थेरापेटिक रिस्पॉन्स आहे तो जो ड्रग आहे तो बॉडीवर शो करतो. ओके, सो दॅट इफेक्ट इज नोन ॲज टॉलरन्स. ओके, सो ड्रग डिपेंडन्स जे आहे त्या केसमध्ये ड्रग टॉलरन्स होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहेत. ओके, सो द रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग दॅट कॉजेस अ हॅबिट अँड डिपेंडन्स. ओके, सो इफ हॅबिट फॉर्मिंग ड्रग इज नॉट मेड अवेलेबल टू द पेशंट देन विड्रॉवल सिम्टम्स आर ऑकर्स. ओके, सो असे ड्रग्स की जे ड्रग डिपेंडन्स कॉज करतात ते जर त्या पेशंटसाठी अवेलेबल झाले नाही. ओके, सो जर ड्रग त्या पेशंटसाठी अवेलेबल झाले नाही किंवा त्या पेशंटने ते ड्रग घेणं थांबवलं, त्या ड्रगचं विड्रॉल केलं तर त्याचे विड्रॉवल सिम्टम्स त्या पेशंटमध्ये दिसून येतात. ओके, सो ते जे विड्रॉवल सिम्टम्स आहेत विच शोज द सायकिक डिस्टर्बन्सेस लाईक हेडॅक, रेस्टलेसनेस. ओके, किंवा इमोशनल अपसेट आहे, फिजिकल डिस्टर्बन्सेस आहेत दॅट इन्क्लूड्स कन्व्हल्जन्स, वेसोमोटर कोलॅप्स. ओके, सो असे फिजिकल आणि सायकिक असे दोन्ही जे डिस्टर्बन्सेस आहेत ते विड्रॉल सिम्टम्स म्हणून त्या पेशंटमध्ये दिसून येतात. ओके, सो ड्रग डिपेंडन्स जे आहे ते आपण असं डिफाईन करू शकतो, अ स्टेट ऑफ सायकिक अँड ऑल्सो समटाईम्स फिजिकल रिझल्टिंग फ्रॉम द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ड्रग शोईंग अ बिहेवियरल अँड अदर रिस्पॉन्सेस दॅट ऑलवेज इन्क्लूड अ कंपल्शन टू टेक अ ड्रग इन ऑर्डर टू एक्सपिरियन्स इट्स सायकिक इफेक्ट्स or to avoid a physical discomfort. ओके, सो असे ड्रग्स की जे सायकिक आणि फिजिकल जे आहेत ते इफेक्ट ते शो करतात. ओके, जेव्हा असे ड्रग आणि ह्युमनची बॉडी जी आहे ह्यांचं जेव्हा इंटरॅक्शन होणार आहे तेव्हा ते फिजिकल आणि बिहेवियरल जे रिस्पॉन्स आहेत ते अल्टर करतात त्या बॉडीचे त्या पर्सनचे आणि त्याच्यामुळे तो ड्रग जो आहे तो कंपल्सरी घेणं जे आहे ते गरजेचं होतं फॉर एक्सपिरियन्स ऑफ देअर सायकिक अँड फिजिकल रिस्पॉन्स. ओके, सो फिजिकल किंवा ड्रग डिपेंडन्समध्ये टॉलरन्स जो आहे तो क्रिएट होऊ शकतो किंवा क्रिएट होऊ शकत नाही. ओके, बट मोर चान्सेस ऑफ देअर विल बी अ क्रिएशन ऑफ टॉलरन्स लाईक इफेक्ट. ओके, सो पर्सन मे बी डिपेंडंट ऑन वन ऑर मोर ड्रग्स. ओके, सो एक किंवा एकापेक्षा जास्त ड्रगसाठी तो पर्सन जो आहे तो ड्रगवर डिपेंड राहू शकतो. ओके, सो ही कन्सेप्ट झाली ड्रग डिपेंडन्सची. सो ड्रग डिपेंडन्स जे आहे ते 2 टाईपचे आहेत, फिजिकल डिपेंडन्स आणि सायकोलॉजिकल डिपेंडन्स. ओके, सो ड्रग डिपेंडन्स ही कन्सेप्ट जी आहे ती आपण जे फॅक्टर्स बघितले होते ड्रग ॲक्शन अफेक्ट करणारे त्याच्यामध्ये ही इन डिटेल इन ब्रीफ आपण बघितलेली आहे, तरी पण आपल्याला हे चॅप्टरमध्ये बघायचा आहे. ओके, सो फर्स्ट फिजिकल डिपेंडन्स आणि सायकोलॉजिकल डिपेंडन्स. सो फिजिकल डिपेंडन्स नीड फॉर अ ड्रग टू रिस्टोर द नॉर्मल ब्रेन फंक्शन बिकॉज of primary changes in the brain induced by the drug. Okay, and psychological dependence need for a drug due to the secondary changes in the brain and experiential, that is conditions effect. Unlike the psychological dependence में generalized
between the drug having very difficult pharmacological modes of actions. Okay, so दोन टाईपचे डिपेंडन्स आहेत, फिजिकल डिपेंडन्स अँड सायकोलॉजिकल डिपेंडन्स. ओके, फिजिकल डिपेंडन्स म्हणजे काय? सो असा ड्रग आहे की जो ड्रग डिपेंडन्स कॉज करणार आहे, बॉडी टोटली त्या ड्रगवर डिपेंडंट राहणार आहे जेव्हा आपण कंटिन्यू ड्रग घेत असू. ओके, सो तेव्हा काय होणार आहे, बॉडी जी आहे ती फिजिकली पूर्णपणे त्या ड्रगवर डिपेंड राहणार आहे. ओके, सो जेव्हा ड्रग घ्यायचं आपण थांबू तेव्हा काय होणार आहे, जे फिजिकल डिपेंडन्स त्या बॉडीला झालेला होता त्या ड्रगचा, त्याच्यामुळे बॉडी जे आहे त्याच्यामध्ये फिजिकल जे आहेत ते रिस्पॉन्स दिसणार आहेत. ओके, म्हणजे कन्व्हल्जन्स आहे किंवा जे बॉडीच्या नॉर्मल सिस्टीम्स आहेत, ओके, त्यांच्यामध्ये अल्टरेशन्स येणार आहेत आणि त्याचे इफेक्ट जे आहेत ते बॉडीवर शो होणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे बॉडीचे जे नॉर्मल फिजिओलॉजी आहे ती टोटली डिस्टर्ब होणार आहे. ओके, सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणजे काय, तर बॉडी जी आहे ती सायकोलॉजिकली त्या ड्रगवर डिपेंड राहते. ओके, मीन्स तो ड्रग घेतला नाही तर आपल्याला वेलबिईंग जे फिलिंग आहे ते येणार नाही आहे, किंवा मग जे हेडेक आहे किंवा रेस्टलेसनेस आहे किंवा इमोशनल अपसेट्स आहे. ओके, म्हणजे पर्सनचं जे माइंड आहे ते टोटली डिस्टर्ब होणार आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट द सायकोलॉजिकल डिपेंडन्स ऑफ ड्रग. ओके, सो आता आपल्याला इन ब्रीफ दोन्ही डिपेंडन्सचे टाईप डिस्कस करायचे आहेत. सो फर्स्ट आपण बघूया फिजिकल डिपेंडन्स. ओके, सो इंटेन्स क्रेविंग ऑफ ड्रग, एक्झाम्पल आहे त्याचं अल्कोहोल आहे, ओपिओइड्स लाईक ड्रग आहे. ओके, सो फिजिकल डिपेंडन्स ज्या ड्रगचं होतं ते ड्रग जे आहेत विच शोज द इंटेन्स क्रेविंग फॉर द ड्रग. ओके, मीन्स पॉवरफुल डिझायर फॉर समथिंग to be administered. Okay, means strong feeling of to have a ड्रग. ओके, म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग त्या पर्सनमध्ये येतं ड्रग घेण्याचं. इट इज नथिंग बट द फिजिकल डिपेंडन्स. ओके, सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अल्कोहोल आहे, ओपिओइड्स आहे. ओके, सो अल्कोहोल मीन्स दारू पिणारी माणसं तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितले असाल की ते जे आहे ते टोटली त्या अल्कोहोलवर डिपेंड राहतात. ओके, फिजिकल डिपेंडन्स त्या पूर्ण अल्कोहोल घेणाऱ्या माणसामध्ये दिसून येतं. मीन्स जेव्हा तो माणूस अल्कोहोल घ्यायचं स्टॉप करणार आहे तेव्हा मग त्याचे हातपाय जे आहेत त्याच्यामध्ये पेन्स येतात, क्रॅम्प्स येतात, स्पॅझम येतात. ओके, डोकं त्याचं दुखायला लागतं, बॉडी जी आहे ती शिवरिंग इफेक्ट शो होतो. ओके, मीन्स बॉडी जी आहे ती त्याला साथ द्यायचं जे आहे ते कमी करायला लागते. ओके, देन ओपिओइड लाईक ड्रग्स आहेत, मॉर्फिन आहे, जे हिरोईन वगैरे मॉर्फिनपासून तयार होतं, ते जे ड्रग्ज आहेत ते फिजिकल डिपेंडन्स शो करतात. मीन्स ते घ्यायचे जर बंद केले पर्सनने, मीन्स जर कंटिन्यू त्याचा यूज होत असेल आणि जर बंद केले तर मग विकनेस आहे किंवा इलनेस आहे, बॉडी शिवरिंग इफेक्ट आहे, हेडॅक आहे. ओके, असे डिफरंट काइंडचे जे फिजिकल रेस्टलेसनेस आहे, माइंड डिस्टर्बन्सेस आहेत, असे इफेक्ट जे आहेत ते बॉडीवर शो होतात. ओके, सो टॉलरन्स इनव्हॅरिबली प्रेझेंट, फार्माकोडायनॅमिक टाईप. ओके, देन विड्रॉल इफेक्ट्स आर सिव्हिअर, mainly caused by the central nervous system depressants like opioid, barbiturates. Life-threatening withdrawal effects is actual. Okay, so evidence of physical dependence. सो फिजिकल डिपेंडन्स कॉज करणारे ड्रग्ज आहेत ते जेव्हा विड्रॉ करतो आपण, घ्यायचे थांबवतो, तेव्हा लाईफ थ्रेटनिंग इफेक्ट शो होतात. ओके, मीन्स ते जे अल्टरेशन झालेलं आहे बॉडीच्या फिजिकल स्टेटमध्ये ते डेथ कॉज करू शकतं. ओके, सो अल्कोहोल ऑन हेवी अँड प्रोलॉंग यूज प्रोड्युसेस फिजिकल डिपेंडन्स. ओके, सो जेव्हा अल्कोहोल पर्सन जो आहे तो हेवी डोसमध्ये घेणार आहे आणि प्रोलॉंग पिरियडसाठी ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे तेव्हा आपली बॉडी जी आहे ती फिजिकली त्या अल्कोहोलवर डिपेंड राहते. ओके, सो फिजिकल डिपेंडन्स जनरली टिश्यूज जे आहेत बॉडीतले ते त्या टोटली त्या ड्रगला ॲडॉप्ट झालेले असतात. ओके, म्हणजे जेव्हा ड्रग जर आपण सडनली स्टॉप केला तर त्या टिश्यूज त्या ड्रगवर डिपेंड असल्यामुळे अबनॉर्मल रिॲक्शन्स ज्या आहेत त्या बॉडीमध्ये दिसायला सुरुवात होते. ओके, अँड दॅट रिॲक्शन इज नथिंग बट द विड्रॉवल सिम्पटम्स, ऑर आपण त्याला म्हणू शकतो जनरली ॲप्टिसन्स सिंड्रोम्स. ओके, ऑप्टिसन्स सिंड्रोम्स. ओके, सो ऑप्टिनन्स सिंड्रोम इट इज नथिंग बट द जनरली practice of restraining oneself from the
इंडल्जिंग इन समथिंग. ओके, म्हणजे काय आहे, तो जो काही अल्कोहोल आहे तो टोटली तुमच्या बॉडीवर कंट्रोल करतो. ओके, सो इट इज नथिंग बट द ॲब्स्टिनन्स सिंड्रोम. ओके, मीन्स तो जो अल्कोहोल आहे तो जर तुम्ही घेतला नाही तर तुमची बॉडी जी आहे ती फिजिकली तुम्हाला साथ देत नाही. ओके, सो दॅट सिंड्रोम इज नथिंग बट द ॲब्स्टिनन्स सिंड्रोम. ओके, so it is presently felt that the physical dependence and withdrawal symptoms are due to the drug induced alteration to the cellular level with the prominent changes that occurring in the central nervous system at all segments of level. Okay, and another important aspects of physical dependence is development of tolerance. Okay, so there will be a chances of development of tolerance. Okay, म्हणजे आज जर एक पेग अल्कोहोल त्या फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला, एक पेग जर अल्कोहोल घेतला असेल तर 3-4 दिवसानंतर तो पर्सन जो आहे ते फिलिंग येण्यासाठी त्याला 2 पेग घेण्याची गरज लागते आणि असा हा जो डोस आहे तो वाढत जातो. ओके, सेम आहे ते ड्रगच्या बाबतीत आहे. आज जर पर्सनने स्पेसिफिक सपोज एवढा डोस घेतला असेल तर नेक्स्ट डेला किंवा फ्यू मोर डेज नंतर त्याला तो डोस वाढवणं गरजेचं लागतं, कारण का बॉडी जी आहे ती अंडर टॉलरन्स कंडिशनमध्ये जाते आणि त्याच्यामुळे डोस वाढवणं गरजेचं लागतं त्या ड्रगपासून ते फिलिंग येण्यासाठी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फिजिकल डिपेंडन्स. So physical dependence, repeated drug use makes the individual physically dependent on drug. Body builds tolerance requiring more drug to get a same effect. ओके, म्हणजे टॉलरन्स जो आहे तो बॉडीमध्ये डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळे जास्त ड्रग जो आहे तो डोस वाढवणं ड्रगचं गरजेचं आहे सेम इफेक्ट मिळवण्यासाठी. फॉलोड बाय अनप्लिजंट विड्रॉवल सिम्टम्स दॅट इज ॲब्स्टिनन्स सिंड्रोम. विड्रॉवल सिम्टम्स वर्क ॲज अ निगेटिव्ह एन्फोर्समेंट. ओके, सो त्याचे जे विड्रॉवल सिम्टम्स जे असतात ते काय आहेत, ते निगेटिव्ह इफेक्ट जे आहेत ते बॉडीवर शो करतात. ओके, सो पर्सन जो आहे तो फिजिकली टोटली बॉडीवर डिपेंड राहतो. त्याचे जे नॉर्मल फिजिओलॉजिकल जे वर्किंग आहे ते टोटली त्या ड्रगवर डिपेंड राहतं. ओके, सो फिजिकल डिपेंडन्स जर आपल्याला विथ एक्झाम्पल समजून घ्यायचं असेल तर आपण तुम्हाला सगळ्यांना स्टिरॉइड्स माहिती आहेत. ओके, की जे आपल्या बॉडीमध्ये नॅचरली त्याचं सिंथेसिस होतं, ते हार्मोन्स असतात आणि डिफरंट टाईपचे स्टिरॉइड्स हार्मोन्स आहेत की ते त्यांची स्पेसिफिक फंक्शन्स करत असतात. ओके, सो असे जे स्टिरॉइड्स आहेत ते इन द फॉर्म ऑफ कॉर्टिकोस्टिरॉइड्स आपण ड्रग म्हणून ॲडमिनिस्ट्रेट करतो. ओके, टू प्रिव्हेंट इन्फ्लामेशन. ओके, सो बॉडीमध्ये जे इन्फ्लामेशन होतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी जनरली स्टिरॉइड्स जे आहेत ते प्रिस्क्राईब केले जातात. ओके, सो स्टिरॉइड्समध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड्समध्ये एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर प्रेडनिसोलन आहे, डेक्झोमिथाझोन आहे, ओके, बेक्लामिथाझोन आहे. ओके, सो हे डिफरंट ड्रग्ज आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रिडक्शन ऑफ इन्फ्लामेशन इन टू अवर बॉडी. ओके, सो हे जे स्टिरॉइड्स आहेत ते जनरली बॉडीमध्ये नॅचरली सिंथेसिस होत असतात. ओके, बट अशा काही डिसीज कंडिशनमध्ये जेव्हा स्टिरॉइडचं सिंथेसिस आहे ते कमी होतं तेव्हा आपण कॉर्टिकोस्टिरॉइड्सची ट्रीटमेंट घेतो. ओके, किंवा इन्फ्लामेशन लाईक जेव्हा कंडिशन्स बॉडीमध्ये येते तेव्हा आपण ते ट्रीट करण्यासाठी स्टिरॉइड्स घेतो, कॉर्टिकोस्टिरॉइड्सची ट्रीटमेंट घेतो. ओके, सो अशा वेळे काय होतं, ते जे स्टिरॉइड्स आहेत ते जर आपण कंटिन्यू केले, दररोज जर घेतले, त्याचा क्रोनिक यूज केला तर त्याच्यामुळे काय होतं आहे की बॉडीला जर बाहेरून स्टिरॉइड्स मिळत आहे आयते तर बॉडी जी आहे ती तिचं जे नॉर्मल काम जे आहे स्टिरॉइड सिंथेसिस करायचं ते ती कमी करते. ओके, कारण का बाहेरून ऑलरेडी स्टिरॉइड्स येत आहेत आणि ते फंक्शन्स करत आहेत. ओके, सो त्याच्यामुळे बॉडीचं जे नॅचरल स्टिरॉइड सिंथेसिस आहे ते कमी होतं. ओके, मग अशा वेळी जेव्हा आपण स्टिरॉइड्स घ्यायचं बंद करणार आहोत, आपण जर ट्रीटमेंट बंद केली तर काय होणार आहे, बॉडी रोजच्याप्रमाणे ती जी स्टिरॉइडची कमी क्वांटिटी सिंथेसिस करणार होते ते ती करणार आहे, कारण का बॉडीची आता नॉर्मल जी लेवल गरजेची आहे ते सिंथेसिस करायची सवय गेलेली असते. ओके, सो त्याच्यामुळे कमी स्टिरॉइड सिंथेसिस झाल्यामुळे
बॉडीमध्ये ते जे काही सिम्पटम्स आहेत, मॅनिफेस्टेशन आहेत, ते बॉडीमध्ये दिसून येतात. ओके, मीन्स बॉडी जे आहे ते त्या स्टिरॉइडचे जे नॉर्मल फंक्शन्स आहेत ते बॉडीमध्ये होत नाहीत. ओके, आणि त्याच्यामुळे त्याचे जे सिव्हिअर साईड इफेक्ट्स आहेत ते बॉडीवर दिसायला सुरुवात होतात. ओके, मग जिथपर्यंत बॉडी नॉर्मल सिंथेसिस ते स्टिरॉइडचं करत नाही तिथपर्यंत बॉडी जी आहे ती आपली ते जे विड्रॉल सिम्पटम्स आहेत ती फेस करते. ओके, सो त्याच्यामुळे हे एक एक्झाम्पल झालं ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं दॅट शोज अ फिजिकल डिपेंडन्स. त्याच्यानंतर आपण अल्कोहोलसुद्धा डिस्कस केलेला आहे. ओके, सो अल्कोहोलसुद्धा असा ड्रग आहे विच कॉजेस अ फिजिकल डिपेंडन्स इन टू अवर बॉडी. ओके, नेक्स्ट आपल्याला जायचं आहे सायकोलॉजिकल डिपेंडन्स. ओके, सो सायकोलॉजिकल ऑर विच इज ऑल्सो नोन ॲज बिहेवियरल डिपेंडन्स, हाय फ्रिक्वेन्सी ऑफ ड्रग यूज, क्रेविंग फॉर द ड्रग, tendency to relapse after stopping use. Okay, so generally psychological dependence which is due to the alteration of mind state. Okay, so असे ड्रग्स की जे माइंड स्टेट जे आहे ते अल्टर करतात, फिलिंग ऑफ वेल बिंग, युफोरिया लाईक फिलिंग्स देतात, त्याच्यामुळे जनरली सायकोलॉजिकल डिपेंडन्स होतो. ओके, सो बिहेवियर इज रिएन्फोर्स्ड बाय द कॉन्सिक्वेन्सेस. ओके, सो बिहेवियर आहे तो रिएन्फोर्स्ड केला जातो. ओके, मीन्स त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. दिस बिकम्स अ बिगेस्ट रिझन फॉर युजर्स टू रिपोर्ट दे कंटिन्यू टू यूज अ ड्रग. ओके, मीन्स पर्सन जो आहे तो पॉझिटिव्ह फिलिंग फील करतो, वेल बिईंगचा जो इफेक्ट आहे तो फील करतो. ओके, किंवा हॅपी अँड सुदिंग लाईफ तो फील करतो. ओके, सो त्याच्यामुळे तो ड्रग परत घेण्याचं जे रिएन्फोर्समेंट आहे त्या ड्रगची ती त्या पर्सनमध्ये अराईज होते ड्यू टू द सायकोलॉजिकल इफेक्ट ऑफ दॅट ड्रग. ओके, सो जर आपण सायकोलॉजिकल डिपेंडन्स बघायला गेलो तर generally abnormal or pathological intensity that desire for a drug substance which can only be believed that substance is not capable of simple modification. Okay, so it differs from physical dependence in that in psychological dependence there is no serious withdrawal symptoms on sudden withdrawal of drug which may endanger the life of the patients. Okay, so generally person जो आहे तो सायकोलॉजिकली एखाद्या ड्रगवर डिपेंड असेल तर त्याचे विड्रॉल सिम्पटम्स जे आहेत ते एवढे लाईफ थ्रेटनिंग नसतात ॲज कम्पेअर टू अ फिजिकल डिपेंडन्स. ओके, कारण का फिजिकल डिपेंडन्समध्ये ड्रग काय करतो आहे, टोटल बॉडीची फिजिओलॉजी आहे ती अल्टर करणार आहे, फिजिकल स्टेट बॉडीची अल्टर करणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचे जे विड्रॉल सिम्पटम्स आहेत ते लाईफला एंडेंजर असू शकतात. ओके, बट सायकोलॉजिकल डिपेंडन्स जर पेशंटला एखाद्या ड्रगचं झाला असेल तर पर्सन जो आहे तो सायकोलॉजिकली त्या ड्रगवर डिपेंड राहतो. ओके, सो त्याच्यामध्ये कोणतेही फिजिकल अल्टरेशन्स तो ड्रग करत नाही आहे, तो काय करणार आहे फक्त सायकोलॉजिकल पर्सनची जी माइंडची जी स्थिती आहे ते तो अल्टर करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्याचे एवढे लाईफ थ्रेटनिंग सिव्हिअर जे आहे ते विड्रॉल सिम्पटम्स दिसून येत नाहीत. ओके, सो सायकोलॉजिकल और मेंटल डिपेंडन्स गोज फॉर बियॉन्ड द फिजिकल. इट इज अ स्टेट इन विच पर्सन मेंटल हेल्थ इज अफेक्टेड इफ दे आर डिनायड ॲक्सेस टू अ सबस्टन्स, इन दिस केस टोबॅको अँड सिगरेट. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं तर तंबाखूचं सेवन करणारी माणसं आहेत किंवा डेली सिगारेट यूज करणारी माणसं आहेत ते टोटली सायकोलॉजिकली त्या तंबाखूच्या सेवनावर म्हणजे तंबाखू गुटखा खाणारे आहेत किंवा सिगारेट ओढणारे जे माणसं आहेत ते टोटली सायकोलॉजिकली त्या गोष्टींवर डिपेंड राहतात. ओके, सो व्हेन यू स्मोक फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम ऑफ द सिगारेट्स बिकम अ पार्ट ऑफ यू. ओके, कारण का सिगारेट ओढल्यानंतर त्याच्यामध्ये जनरली टोबॅको असतो. ओके, सो टोबॅकोचं काम काय आहे, इट्स कॉजेस अ स्टिम्युलेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट केल्यामुळे जे काही पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट आहे ते बॉडीमध्ये दिसून येतं, फिलिंग ऑफ वेल बिईंगचा इफेक्ट बॉडीमध्ये दिसून येतो आणि त्याच्यामुळे पर्सन जो आहे तो पुन्हा जो आहे तो त्याला सिगारेट ओढूशी वाटते. ओके, सो इट इज नथिंग बट द सायकोलॉजिकल ॲडिक्शन. ओके, सो त्याच्यामुळे सिगारेट जो आहे तो त्याचा एक लाईफचा पार्ट बनून जातो. ओके,
So you, when that person go everywhere with them, you trigger them. ओके, म्हणजे जिथे जिथे तो पर्सन जाणार आहे तिथे तिथे तो सिगारेट घेऊन जाणार आहे. ओके, सो जेव्हा तो पर्सन सिगारेट घ्यायचं स्टॉप करणार आहे, फर्स्ट थिंग दॅट हिट्स दॅट पर्सन मेंटली इज लॉस ऑफ फ्रेंड. ओके, सो जेव्हा फॉर एक्झाम्पल इथे सिम्पल लँग्वेजमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. सो नेहमी सिगारेट ओढणारे जे माणसं आहेत ते इझिली ती सिगारेट आहे ती तिथेच स्टॉप करू शकत नाही आहेत. ओके, म्हणजे त्या पर्सन जर त्यांनी ती सिगारेट तिथेच स्टॉप केली तर त्यांचं जे माइंड स्टेट आहे ते स्टेबल राहणार नाही आहे. ओके, मीन्स जे फर्दर जे सिम्टम्स आहेत, मॅनिफेस्टेशन जे आहेत, रेस्टलेसनेस आहे किंवा अँगर जो आहे किंवा त्या पर्सनची जी माइंडची स्टॅबिलिटी आहे ती टोटली लॉस होणार आहे. ओके, म्हणजे सायकॉलॉजिकली तो पर्सन जो आहे तो कोऑपरेट करू शकत नाही आहे. ओके, सो इट इज नथिंग बट अ सायकॉलॉजिकल ॲडिक्शन. ओके, सो त्याचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. टोबॅको आहे, सिगारेट आहे किंवा ड्रग्स वाईज जर आपल्याला बघायचं झालं तर ओपॉइड ॲनाल्जेसिक कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत, मीन्स पेन किलर असतील, त्याच्यामध्ये पेन किलर्स जे आहेत त्याचासुद्धा सायकोलॉजिकल ॲडिक्शन किंवा डिपेंडन्स दिसून येते. ओके, त्याच्यानंतर अल्कोहोल एक आहे, CNS स्टिम्युलंट्स ड्रग्स असतील किंवा अँटी एन्झायटी ड्रग्ज असतील, मूड स्टॅबिलायझिंग एजंट आहे किंवा कॅनाबिस कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत विच शोज अ सायकोलॉजिकल इफेक्ट ऑन आवर बॉडी. ओके, अँड दॅट्स वाय दे कॉज अ सायकोलॉजिकल डिपेंडन्स. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला इथे बघायची आहे ॲडिक्शन. ओके, सो एखादा ड्रग जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो, जर तो फिलिंग ऑफ वेलबिंग देत असेल तर त्या ड्रग जो आहे तो आपण ड्रग ॲब्यूज स्टेट अंडर जातो. ओके, म्हणजे त्याचा मिसयूज करायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर जे एकसारखा ड्रगचा मिसयूज केल्यामुळे किंवा घेतल्यामुळे जे आहे ते ड्रग ॲडिक्शन फॉर्म होतं. ओके, आणि त्याच्यानंतर पर्सन जो आहे तो टोटली त्या ड्रगवर डिपेंड राहायला सुरुवात करतो. ओके, मग ड्रग ॲडिक्शन म्हणजे काय ते आपण इथे समजून घेऊया. So the older term, that is physical dependence, is now means a dependence, and whereas the psychological dependence is more simply called as addiction. Okay, so physical dependence आहे ते जनरली ड्रग डिपेंडन्स असं त्याला म्हटलं जातं, आणि सायकोलॉजिकल डिपेंडन्स ही टर्म्स आहे विच इज मोर सिम्पली कॉल्ड ॲज अ ड्रग ॲडिक्शन. ओके, सो एव्हरी ॲडिक्टिव्ह ड्रग कॉजेस इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक स्पेक्ट्रम ऑफ ॲक्यूट इफेक्ट्स, बट ऑल हॅव इन कॉमन दॅट दे इंड्यूस अ स्ट्रॉंग feeling of euphoria and reward. Okay, so reward, it is related to a recognition function of brain. Okay, and euphoria, it is nothing but the feeling of well-being. Okay, so असे drugs which causes the euphoria and reward like condition, so those drugs which capable of causing the addiction. Okay, so with repeated exposure, addictive drugs induce adaptive changes such as tolerance. Okay, so असे ड्रग्स की जे युफोरिया लाईक इफेक्ट किंवा रिवॉर्ड लाईक इफेक्ट शो करणार आहेत, त्या इफेक्टमध्ये त्या ड्रग्समध्ये टॉलरन्स होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त दिसून येतात. ओके, सो ॲडिक्शन जनरली यूज टू डिस्क्राईब द कंडिशन इन विच there is both psychological and physical dependence is there. Okay, so it is characterized by properties such as overpowering desire to continue taking a drugs. Okay, means तो जो ड्रग्स आहे तो घेणं कंपल्सरी होतं. ओके, इट इज नथिंग बट द ॲडिक्शन टू टेंडन्सी टू इन्क्रीज अ डोस अँड हाय टेंडन्सी टू विड्रॉल सिम्टम्स. ओके, सो त्याच्यामुळे ॲडिक्शन, इट इज नथिंग बट द ओव्हरपॉवरिंग ऑफ डिझायर टू कंटिन्यू टेकिंग अ ड्रग. ओके, मीन्स कंपल्सिव्ह डिझायर टू टेकिंग अ ड्रग, अँड देअर विल बी अ chances of tolerance that required to increase the dose of drug to achieve that effect of drug, and there will be a furthermore withdrawal symptoms are there in addiction like conditions. Okay,
सो मोस्ट ड्रग्स आहेत विच यूज बाय द ॲडिक्ट्स दे हॅव पर्टिक्युलरली इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो असे जे ड्रग्ज आहेत की जे ॲडिक्शन कॉज करतात विच जनरली शोज द इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर ओपिएट्स आहेत, म्हणजे ओपियम अल्कलॉइड्स आहेत, बार्बिच्युरेट्स लाईक ड्रग्ज आहेत, अल्कोहोल आहे. ओके, those drugs which produces a feeling of well-being, that is euphoria effect. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया की reasons for addict टू कंटिन्यू टेकिंग अ ड्रग. ओके, म्हणजे असे कोणते रिझन आहेत की त्याच्यामुळे तो पर्सन जो आहे तो ॲडिक्ट पर्सन जो आहे तो त्याला तो ड्रग कंटिन्यू करणं गरजेचं वाटतं. ओके, सो फर्स्ट आहे फॉर इट्स मेडिसिनल यूज. ओके, सो जनरली आपल्याला जर एखाद्या मेजर डिसीजवर ट्रीटमेंट सुरू असेल आणि त्याच्या साईड इफेक्टमध्ये तो जर युफोरिया लाईक इफेक्ट शो करत असेल तर असे ड्रग तो पर्सन घेणं मस्ट आहे. कारण का त्या डिसऑर्डरसाठी त्याच्या ट्रीटमेंटसाठी तो ड्रग यूज करणं गरजेचं आहे. ओके, सो अशा कंडिशन्समध्ये जे आहे ते ॲडिक्ट पर्सन जो आहे तो ड्रग कंटिन्यू करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे टू सॅटिस्फाय द क्युरिओसिटी अबाउट द ड्रग इफेक्ट. ओके, म्हणजे आपण बघितलेलं आहे की हल्ली जे टी व्हीवर किंवा जे काही जो काही मॅटर सुरू आहे तो ड्रग्सचा आहे. ओके, मग आपण ही सुशांत सिंग राजपूतची केस सगळ्यांना जवळजवळ इन डिटेल माहिती आहे की त्याला ड्रग दिलं गेलं आहे किंवा त्याने ड्रगचं यूज केलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ बॉलिवूडमधले जेवढे पण स्टार्स आहेत ते ड्रग यूज करतात. ओके, म्हणजे हिरोईन आहे, गांजा आहे, चरस आहे, ह्याच्यासारखे जे ओपिओइड्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते नशा करण्यासाठी ते यूज करतात. ओके, जनरली हाय सोसायटीमध्ये जे लोक राहतात त्यांचा तो म्हणजे हाय सोसायटी त्यांचा हाय बिहेवियर शो करण्याचा तो एक ट्रेंड झालेला आहे. ओके, सो त्याच्यामुळे बॉलिवूडचे जे सगळे स्टार्स आहेत मोस्टली 90% जे स्टार्स आहेत ते ड्रग यूज करतात. ओके, आणि त्यांच्या ड्रग्सच्या पार्ट्याज वगैरे होतात हे तुम्हाला आता न्यूजमधून समजलं असेल. ओके, मग पर्सनला ते ड्रग घेण्याची का ते ड्रग्स घेत असतील तर त्याच्यामध्ये एक रिझन आहे की क्युरिओसिटी असते. ओके, म्हणजे सपोज आता एखादा ड्रग्स मी घेत असेल आणि मला माहिती आहे की कोणते इफेक्ट किंवा काय काय चेंजेस मी काय फील करते ते ड्रग घेतल्यानंतर, आणि ते जेव्हा मी एखाद्या माझ्या फ्रेंडला सांगणार आहे तेव्हा त्या फ्रेंडच्या मनामध्ये सुद्धा येणार आहे वा जर एवढं चांगलं ड्रग्स घेऊन फील होत असेल तर मला सुद्धा घेऊन बघितलं पाहिजे की मी सुद्धा ते फील करू शकतो का. ओके, सो ही जी क्युरिओसिटी आहे ती सॅटिस्फाय करण्यासाठी पर्सन जो आहे तो ड्रग्स जो आहे तो घेण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्याच्यामुळे मग त्याला ड्रग ॲडिक्शन होऊ शकते. ओके, नेक्स्ट आहे फॉर न्यू थ्रिलिंग अँड डेंजरस एक्सपिरियन्स. ओके, सो इट इज ऑल्सो रिलेटेड टू अ क्युरिओसिटी लाईक पॉईंट. ओके, म्हणजे ड्रग घेतल्यानंतर जे काही थ्रिल्स लाईक फिलिंग्स त्या पर्सनमध्ये येतात किंवा जो काही तो पर्सन डेंजरस इफेक्ट जो आहे तो फील करतो हा फिलिंगसाठी ते थ्रिलिंगसाठी पर्सन जो आहे तो ड्रग जो आहे तो कंटिन्यू करणार आहे. ओके, टू एस्केप फ्रॉम द रियालिटी अँड हॅव ड्रीमी स्टेट. ओके, सो ड्रग्स जे आहेत ते असे ड्रग्स जे आहेत की जे सायकोटिक ड्रग्स जे आहेत ब्रेनमध्ये एंट्री करून ते युफोरिया लाईक दॅट इज फिलिंग ऑफ वेलबिंग लाईक इफेक्ट शो करतात. ओके, सो त्याच्यामुळे पर्सन जो आहे तो रियालिटीपासून लांब जाण्यासाठी आणि ड्रीमी स्टेट जी आहे त्याची तो मेंटेन ठेवण्यासाठी ओके मीन्स फिलिंग ऑफ वेलबिंग ही जी कन्सेप्ट आहे ती कंटिन्यू करण्यासाठी जनरली तो जो ड्रग आहे तो घेणं कंटिन्यू करू शकतो. ओके, नेक्स्ट आहे टू रिलॅक्स फ्रॉम अ स्ट्रेस अँड स्ट्रेन. ओके, सो एखाद्या पर्सनच्या लाईफमध्ये खूप स्ट्रेस आहे, खूप डिप्रेशन आहे, स्ट्रेस आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत. ओके, सो असा पर्सन जो आहे तो त्या प्रॉब्लेमपासून लांब जाण्यासाठी जनरली किंवा जे काही टेन्शन आहे, जे काही स्ट्रेस त्याच्या लाईफमध्ये आहे त्याच्यापासून लांब जाण्यासाठी अशा टाईपचे ड्रग यूज करू शकतो. कारण का हे ड्रग्स काय करतात, रियालिटीपासून पर्सनला लांब घेऊन जायचं काम करतात. ओके, सो दे डिस्ट्रॅक्ट द पर्सन फ्रॉम द रियालिटी. ओके, सो त्या पर्सनच्या लाईफमध्ये टेन्शन
आहे, स्ट्रेस आहे, तो पर्सन जो आहे तो काही काळासाठी का होईना पण त्या टेन्शनपासून लांब राहतो आणि त्याला फिलिंग ऑफ वेलबिईंग येतं. ओके, सो हे जे रिझन्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कंटिन्यू टू टेक अ ड्रग अँड देअर विल बी अ चान्सेस ऑफ ॲडिक्शन ऑफ ड्रग. ओके, सो फिजिकल सायन्स आपण इथे बघूया की पर्सन जो आहे तो ॲडिक्ट झालेला आहे आपण ओळखू शकतो कोणत्या फिजिकल सायन्सवरून. सो फर्स्ट आहे दॅट इज ब्लड शॉट ऑर ड्रोपी आईज. ओके, सो ब्लड शॉट इट इज नथिंग बट त्या पर्सनच्या जे डोळे आहेत त्याच्यामध्ये रेड कलरचे शॉर्ट स्पॉट दिसून येतात. ओके, देन नेक्स्ट आहे की ड्रोपी आईज. ओके, ड्रोपी आईज म्हणजे काय, झोपाळलेला माणूस दिसतो, तो नशा केलेला माणूस. म्हणजे सपोज आपल्याला झोप येत असेल. ओके, सो झोप यायच्या आधीचा पिरियड आहे, लेक्चरला तुम्ही हे ड्रोपी आईज ही कन्सेप्ट फील केली असेल किंवा प्रत्येकाने एक्सपिरियन्स तुम्ही ह्याचा घेतला असाल. ओके, जसं आपल्याला लेक्चर ऐकून ऐकून झोप येते तसं हळूहळू आपल्या जे डोळ्यांच्या पापण्या आहेत त्या झाकल्या जातात. ओके, सो दॅट इफेक्ट इज नथिंग बट द ड्रोपी आईज. ओके, म्हणजे एखाद्या पर्सनने जेव्हा ड्रग घेतलेला आहे, तो ड्रग ॲडिक्ट झालेला आहे, तेव्हा तो पर्सन जो आहे तो त्याच्या आईजवर इफेक्ट काय दिसणार आहेत, ब्लड शॉट इफेक्ट आहे आणि ड्रोपी आईज आहे. ओके, म्हणजे तो पर्सन जो आहे तो त्याचे डोळे जे आहेत ते झुकलेले दिसणार आहेत. ओके, नेक्स्ट आहे ब्लडी, रनी ऑर स्निफलिंग ऑफ नोज. ओके, म्हणजे नोज जे आहे ते कॉन्स्टंट ब्लोईंग होणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट रनिंग ऑफ नोज दिसून येणार आहे. ओके, नेक्स्ट आहे पेल स्किन, ब्रुजेस अँड ट्रॅक्स मार्क्स. ओके, सर त्या पेशंटच्या स्किनवर जे रॅशेस आहेत ते शो होणार आहेत. ओके, स्किनचा कलर आहे तो पेलमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, आणि ब्रुजेस इट इज नथिंग बट द अंडर स्किनच्या खाली ब्लिडिंग जे होतं इट इज नथिंग बट द ब्रुजेस लाईक कंडिशन्स. ओके, सो दीज आर द सिम्पटम्स विच इज रिलेटेड टू अ स्किन. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज वेट लॉस अँड ऑर वेट गेन. ओके, सो डिपेंडिंग अपॉन विच टाईप ऑफ ड्रग कोणत्या ड्रगसाठी बॉडी ॲडिक्ट झालेली आहे त्याच्यावर डिपेंड आहे की वेट लॉस होणार आहे की वेट गेन होणार आहे. ओके, मीन्स सपोज फॉर एक्झाम्पल जर ॲनोरेक्टिक लाईक जर स्टिरॉइड्स आपण घेत असू, भूक वाढवणारे स्टिरॉइड्स जे आहेत ते घेत असू. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे की बॉडी बिल्डर्स वगैरे आहेत किंवा स्पोर्ट्स प्लेयर्स आहेत, ॲथलेटिक्स आहेत, ते जनरली स्टिरॉइड्स घेतात. ओके, सो बॉडी बिल्डर्स जे आहेत ते स्टिरॉइड्स घेतात, ते ॲनोरेक्टिक्स टाईपचे असतात, म्हणजे ते भूक वाढवायचं काम करतात आणि त्याच्यामुळे बॉडी बिल्डिंगला हेल्प होते. ओके, सो स्पोर्ट्स प्लेयर पण त्यांचा स्टॅमिना मेंटेन करण्यासाठी किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी जे आहे ते स्टिरॉइडचं सेवन करतात. ओके, सो त्याच्यामुळे असे जे स्टिरॉइड्स आहेत तसे घेतल्यामुळे वेट गेन नक्कीच होणार आहे. वेट लॉस करणारे सुद्धा काही काही ड्रग्स आहेत. सो डिपेंडिंग अपॉन कोणता ड्रग, कोणत्या टाईपचा ड्रग तुम्ही कोणत्या टाईपचं ड्रगचं ॲडिक्शन तुम्हाला लागलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे की त्या पर्सनचं वेट लॉस होणार आहे की वजन वाढणार आहे. ओके, नेक्स्ट आहे लॅक ऑफ कोऑर्डिनेशन अँड स्लर्ड स्पीच. ओके, सो तो जो पर्सन आहे तो क्लिअरली बोलू शकत नाही आहे. ओके, सो त्याची जी लँग्वेज जर तुम्ही बघितला तर तो क्लिअरली वर्ड जे आहेत ते प्रोनाऊन्सेशन जे आहे वर्डचं ते व्यवस्थित करू शकत नाही आहे. त्या पर्सनचं जे कोऑर्डिनेशन आहे ते व्यवस्थित नसतं. ओके, म्हणजे नॉर्मल ह्युमन बीइंगपेक्षा त्याचं वागणं बोलणं जे आहे ते काय आहे किंवा त्याचं रिॲक्ट होण्याचे जे रिॲक्शन्स देण्याचे जे एक्सप्रेशन आहे, त्याचे हावभाव आहेत ते नॉर्मलपेक्षा डिफरंट दिसून येणार आहेत. ओके, मीन्स एखाद्या पर्सनला ड्रगचं ॲडिक्शन झालं असेल तर आपण त्याच्या वागण्या बोलण्यावरनं, त्याच्या बिहेवियरवरनं किंवा हे जे सिम्पटम्स सांगितले पेल स्किन आहे किंवा रनिंग नोज आहे किंवा ड्रुपी आईज आहेत, ह्या सिम्पटम्सवरनं आपण नक्कीच आयडेंटिफाय करू शकतो की तो पर्सन ॲडिक्ट आहे की नाही. ओके, सो दीज आर द फिजिकल सायन्स अँड science on the symptoms which is occur due to the addiction of certain drugs. Okay, so generally असे ड्रग्स आहेत which shows the effect on central nervous system. Those drugs are responsible to cause a drug addiction or drug dependence. Okay, so experience that achieved by the addict under the influence of drug is so impressive that he develops a craving for drug and find it difficulty to give it up. म्हणजे
असे ड्रग जे आहेत की जे ॲडिक्शन आणि डिपेंडन्स कॉज करतात ते काय आहेत की ड्रग जो आहे तो पुन्हा घेण्यास म्हणजे ते ड्रग घेणं कंपल्सिव्ह त्या बॉडीसाठी करतात. ओके, म्हणजे तो पर्सन जो आहे तो ड्रग घेणं थांबवू शकत नाही आहे. ओके, सो ड्रग्ज इज कॉल्ड ॲज मास्टरफुल ड्रग. ओके, सो असे ड्रग्ज आहेत त्यांना मास्टरफुल ड्रग असं सुद्धा म्हणतात. सो एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ड्रग डिपेंडन्स इज जनरली नॉट बट चेंज इन सेल्युलर मेटाबॉलिझम ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. इट इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन द डेव्हलपमेंट ऑफ ड्रग डिपेंडन्स अँड ड्रग ॲडिक्शन. ओके, सो अदर सिस्टीम मे become tolerant to a drug, but only central nervous system is capable of developing dependence. Okay, so drug causing dependence are those which acting on central nervous system. Okay, so त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसते की सिडेटिव्ह कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत, स्टिम्युलंट्स आहेत, CNS स्टिम्युलंट्स, देन हॅल्युसिनोजन्स कॉज करणारे ड्रग्ज आहेत, नार्कोटिक्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच कॉजेस अ ड्रग डिपेंडन्स अँड ड्रग ॲडिक्शन. ओके, सो सिडेटिव्हमध्ये इथे एक्झाम्पल तुम्हाला दिसतं आहे, अल्कोहोल आहे, बार्बिच्युरेट्स आहेत, ट्रँक्युलायझर्स आहे. ओके, सो दिस ड्रग्स विच कॉजेस द ड्रग डिपेंडन्स अँड ड्रग ॲडिक्शन. ओके, नेक्स्ट आहे स्टिम्युलंट्समध्ये CNS स्टिम्युलंट्स लाईक ड्रग्ज आहेत, टोबॅको आहे, कोकेन आहे, ॲम्फिटामाइन आहे. ओके, नेक्स्ट ड्रग्सची कॅटेगरी आहे हॅल्युसिनोजन्स. ओके, विच कॉजेस द हॅल्युसिनोजन्स लाईक इफेक्ट that includes the cannabis, LSD that is lysergic acid diethylamide. ओके, देन मेस्कॅलिन लाईक ड्रग आहे. देन नार्कोटिक्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत, त्याच्यामध्ये ओपियम आहे, मॉर्फिन आहे, हिरोईन आहे, पेथिडीन आहे, मिथाडोन आहे. ओके, सो दीज आर द सम कॅटेगरीज विच ॲक्ट्स ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड दोज ड्रग्स विल कॉजेस द ड्रग डिपेंडन्स अँड ड्रग ॲडिक्शन. ओके, सो नेक्स्ट आपल्याला पार्ट ह्याच्यामध्ये बघायचा आहे ट्रीटमेंट ऑफ ड्रग डिपेंडन्स अँड ड्रग ॲडिक्शन. सो इन जनरल जर आपण बघितलं तर ह्यांची जी ट्रीटमेंट आहे मीन्स एखाद्या पर्सनला जर ड्रग ॲडिक्शन किंवा ड्रग डिपेंडन्स लाईक हे जर झालं असेल तर त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती जनरली डिफिकल्ट असते. ओके, ॲडिक्ट्स कंप्लायन्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का ज्या पर्सनला ड्रग डिपेंडन्स किंवा ॲडिक्शन झालेलं आहे त्या पर्सनने त्या ट्रीटमेंटसाठी कोऑपरेशन करणं फार गरजेचं आहे. ओके, सो मेडिकल सोशल वर्कर्स अँड सायकेट्रिक्स कॅन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन दिस मॅटर. ओके, सो त्याच्यामुळे जे ड्रग ॲडिक्ट्स आहेत किंवा ड्रग डिपेंडन्स ज्या पर्सनला झालेला आहे तो पर्सन जो आहे तो त्या पर्सनला त्या ड्रग ॲडिक्शनपासून लांब करणं किंवा ते ॲडिक्शन सोडवणं याच्यासाठी जे मेडिकल सोशल वर्कर्स आहेत किंवा सायकॅट्रिक्स आहेत हे मेजर रोल जो आहे तो प्ले करतात. ओके, सो द ॲडिक्ट हॅज टू बी कन्व्हिन्स्ड दॅट द हॅबिट ऑफ टेकिंग ड्रग इज रुनियस not only for himself but for the whole family and ultimately to the society. ओके, सो त्याच्यामुळे तो जो ॲडिक्ट पर्सन आहे त्याला हे पटवून देणं गरजेचं आहे की तो जे काही ड्रग घेतो आहे ते त्याच्यासाठी हार्मफुल आहे. ओके, नुसतं त्याच्यासाठी हार्मफुल नाही आहे तर ते त्याच्या फॅमिलीलासुद्धा अफेक्ट करणार आहे आणि तो ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीलासुद्धा ते हार्मफुल आहे. ओके, सो द पेशंट इज टू बी हॉस्पिटलाइज्ड फॉर द ट्रीटमेंट. ओके, त्याच्यानंतर मग त्या पेशंटला आपण हॉस्पिटलाइज करू शकतो फर्दर ट्रीटमेंटसाठी. ओके, बट फर्स्ट फेजमध्ये त्या पेशंटला हे पटवून देणं फार गरजेचं आहे की तो जो ड्रग घेतो आहे त्याचे जे इफेक्ट आहे ते त्याच्या बॉडीवर हार्मफुल आहे, ते त्याच्यासाठी चांगलं नाही आहे. ओके, म्हणजे त्याच्या करिअरसाठी म्हणा किंवा त्याच्या लाईफसाठी म्हणा ते ड्रग जे आहेत ते विड्रॉ करणं गरजेचं आहे. ते कंटिन्यू केलं तर त्याची लाईफ जी आहे ती त्याच्यावर खूप वाईट परिणाम दिसून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे त्याच्या फॅमिलीलासुद्धा खूप डिफिकल्ट जाणार आहे किंवा त्याचे हार्मफुल इफेक्ट्स त्याच्या फॅमिलीलासुद्धा भोगावे लागणार आहेत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा त्याचे इफेक्ट जे आहेत ते भोगावे लागणार आहेत. ओके, सो ही कंडिशन एकदा त्या पर्सनला व्यवस्थित पटवून दिली की नंतर त्या पेशंटला इझिली हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी नेता येतं. ओके, सो ड्रग इज विड्रॉन आयदर ग्रॅज्युअली ऑर सडनली. ओके, सो ट्रीटमेंट जी आहे ड्रग डिपेंडन्सची किंवा ड्रग ॲडिक्शनची ती जनरली
स्लोली त्या पेशंटकडून तो ड्रग जो आहे तो विड्रॉ केला जातो, म्हणजे त्या ड्रगचा डोस कमी 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 करत येत फायनली त्याचं टोटली विड्रॉवल केलं जातं. ओके, किंवा डायरेक्ट त्या ड्रगचं विड्रॉवल जे आहे ते केलं जातं, म्हणजे तो ड्रग घेणं जे आहे ते डायरेक्ट स्टॉप केलं जातं, किंवा मग त्या ड्रगचा डोस जो आहे तो हळूहळू कमी करत येऊन टोटली तो ड्रग जो आहे तो स्टॉप केला जातो. ओके, सो लॅटर केस देर इज अ डेंजर ऑफ सिव्हिअर विड्रॉवल सिम्टम्स एस्पेशली विथ मॉर्फिन टाईप ऑफ ड्रग. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया, जर मॉर्फिन टाईप ऑफ ड्रगचं त्या पेशंटला ॲडिक्शन झालं असेल, ओके, सो त्याचे जे विड्रॉवल सिम्टम्स आहेत ते काय आहेत, सिव्हिअर टाईपचे आहेत. ओके, सो त्याच्यामुळे काय काय होतं, कधी कधी लाईफ इन डेंजर इफेक्ट जे आहे ते त्या पेशंटवर दिसून येतात. ओके, सो ग्रॅज्युअल विड्रॉवल इज युजली अकंपनीड विथ द सबस्टिट्यूशन थेरपी विथ सिमिलर टाईप ऑफ ड्रग्स बट लेस ॲडिक्टिव्ह. ओके, सो मॉर्फिनसारखा इफेक्ट शो करणारे जे सिमिलर कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत ते जनरली मॉर्फिनच्या ऐवजी ते ड्रग यूज केले जातात की जे ॲडिक्शन हा त्याचा जो इफेक्ट आहे ते लेस शो करतात किंवा शो करत नाहीत. ओके, सो असे ड्रग्स यूज केले जातात, म्हणजे ड्रग रिप्लेसमेंट थेरपी यूज केली जाते. ओके, सो दीज आर द ट्रीटमेंट फॉर द मॉर्फिन पॉयझनिंग. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्याचं बघायचं झालं तर मिथाडोन और कोडीन इज यूज्ड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर ड्युरिंग द विड्रॉवल ऑफ मॉर्फिन अँड हिरोईन. ओके, सो मॉर्फिन आणि हिरोईन लाईक जे ड्रग्ज आहेत, ओके, त्याच्या विड्रॉवलमध्ये जनरली मिथाडोन आणि कोडीन लाईक ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो इथे तुम्हाला डिटॉक्सिकेशन ट्रीटमेंट विड्रॉवल सिम्टम्समध्ये दिसते. फर्स्ट, सबस्टिट्यूशन ऑफ लॉंग ॲक्टिंग ओपिओइड ॲगोनिझम, त्याच्यामध्ये मिथाडोन आहे. ओके, सो ओपियम जेव्हा ओपियम मॉर्फिन अंडर ओपियम येतं. ओके, सो तेव्हा त्याचं जेव्हा पॉयझनिंग लाईक इफेक्ट दिसणार आहेत तेव्हा मिथाडोन और कोडीन लाईक जे ड्रग्ज आहेत ते जनरली यूज केले जातात फॉर देअर ट्रीटमेंट. ओके, नेक्स्ट सांगितलं सबस्टिट्यूट ऑफ पार्शियल अगोनिस्ट दॅट इज ब्युप्रोनॉर्फिन. ओके, सो हा सुद्धा ॲज अन पार्शियल अगोनिस्ट म्हणून मॉर्फिन पॉयझनिंगमध्ये यूज केला जातो. देन सबस्टिट्यूशन बाय अल्फा 2 अगोनिस्ट दॅट इज क्लोनिडिन अँड लोफेक्झिनाडिन. ओके, आणि लास्ट आहे क्लोनिडिन दॅट इज नाल्ट्रेक्झॉन प्लस बेन्झोडायझेपिन प्लस नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग हे कॉम्बिनेशनमध्ये यूज केले जातात ॲज अन ट्रीटमेंट पार्ट ऑफ ड्रग डिपेंडन्स. ओके, सो मेंटेनन्स थेरपी आहे, मिथाडोन मेंटेन केलं जातं, त्याच्यानं ब्युप्रोनॉर्फिन दिलं जातं. त्यानंतर ओपिओइड अँटागोनिस्ट दॅट इज नाल्ट्रेक्झॉन हा ड्रग जो आहे तो दिला जातो. ओके, सो दिस इज द ट्रीटमेंट फॉर डिपेंडन्स फॉर मॉर्फिन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मेडिकेशन फॉर ड्रग ॲडिक्शन. सो मेडिकेशन्स आर ॲन इम्पॉर्टंट इलिमेंट ट्रीटमेंट फॉर मेनी पेशंट एस्पेशली वेन कंबाईन विथ काउन्सलिंग अँड अदर बिहेवियरल थेरपीज. ओके, सो जेव्हा अल्कोहोल जो पेशंट जो आहे तो अल्कोहोल घेत असेल तर याच्यामध्ये नाल्ट्रेक्झॉन आहे, डायसल्फिरान आहे, अकाम्प्रोसेट आहे, जे ड्रग्ज आहेत ते जनरली दिले जातात. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, इट्स ॲक्ट्स ॲज ॲन मेडिकेशन और ट्रीटमेंट फॉर द अल्कोहोल विड्रॉवल सिम्टम्स. ओके, सो पर्सन जो आहे जर त्याला जर दारू सोडायची असेल तर त्याला नाल्ट्रेक्झॉन, डायसल्फिरान किंवा अकाम्प्रोसेट हे ड्रग दिले जातात. ओके, सो हे जेव्हा ड्रग तो पेशंट ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे तेव्हा त्याला ते अल्कोहोल घेण्याची फिलिंग त्याच्या मनामध्ये येत नाही. ओके, किंवा जरी त्यांनी हा ड्रग घेतला असताना अल्कोहोल घेतलं तरी बॉडी जी आहे ती ते अल्कोहोल ॲक्सेप्ट करत नाही. ओके, मग तो पेशंटला वॉमिटिंग लाईक सिम्टम्स दिसून येतात, विकनेस येतो. ओके, अल्कोहोल घेतलं गेलं तर त्याच्यामुळे त्या पर्सनची जी मेंटल आणि फिजिकल जे क्रेविंग आहे म्हणजे डिझायर आहे की ते अल्कोहोल घेतलंच पाहिजे हे टोटली डिमिनिश होतं. ओके, नेक्स्ट आहे ओपिएट्स, त्याच्यामध्ये नाल्ट्रेक्झॉन आहे, मिथाडोन आहे, क्लोनिडिन आहे, ते बघितलेलं आहे आपण इन डिटेल की मॉर्फिन जे आहे ते विड्रॉ करण्यासाठी जनरली नाल्ट्रेक्झॉन, मिथाडोन आणि क्लोनिडिन लाईक ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. ओके, नेक्स्ट आहे निकोटीन. जर एखाद्या पर्सनला टोबॅकोचं जर व्यसन असेल तर त्याच्यामध्ये जनरली निकोटीन रिप्लेसमेंट आहे, गम पॅचेस आहे, स्प्रे आहे, बिप्रोपियन लाईक ड्रग आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर तुम्ही बघितलं असाल की सिगारेटचं जर स्मोकिंग असेल, तुम्ही टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघितलं असाल, जर सिगारेट सोडायची असेल तर त्याच्यासाठी जनरली
पर्सनला निकोटेक्स लाईक मेडिसिन्स दिले जातात. ओके, मीन्स ते च्विंगम फॉर्ममध्ये असतं. ते च्यू केल्यानंतर सिगारेट ओढल्यावर जी फिलिंग्स येते तसंच पर्सन फील करतं. ओके, सो डायरेक्ट जर पर्सन ते सिगारेट सोडू शकत नाही तर त्याच्यासाठी हे निकोटेक्सची ट्रीटमेंट दिली जाते. डॉक्टर काय करतात, आधी हाय डोस प्रिस्क्राईब करतात, नंतर लो डोस प्रिस्क्राईब करतात, नंतर मग टोटली जे आहे ते सिगारेट पिण्याचं जे ॲडिक्शन त्या पर्सनला लागलेलं आहे ते टोटली डिमिनिश केलं जातं. ओके, सो जनरली दीज आर द ट्रीटमेंट विच इज असोसिएटेड विथ ड्रग ॲडिक्शन अँड ड्रग डिपेंडन्स. ओके, but the patient which having very poor state of health or जर पेशंट असा असेल की त्याची हेल्थ जी आहे ती पुअर स्टेटमध्ये असेल. ओके, सो त्याच्यामुळे त्याला जर एखाद्या ड्रगचं जर ॲडिक्शन झालं असेल किंवा तो जर त्याची बॉडी जर एखाद्या ड्रगवर डिपेंडन्स शो करत असेल तर त्याचं जे विड्रॉवल आहे ते पोस्टपोन केलं जातं जिथपर्यंत त्या पर्सनची जी कंडिशन आहे ती हेल्दी लेवलला येत नाही आहे. ओके, so patient who have relapsed after the de-addiction may have to be given a drug under a strict medical supervision and symptomatic treatment may be required as per the individual requirement. Okay, means अशा पेशंटमध्ये की ड्रग ॲडिक्शन ज्या ड्रगचं झालेलं आहे ते जेव्हा विड्रॉल केलेलं आहे आणि त्याच्या बदली दुसरा ड्रग ॲज अँड ट्रीटमेंटिव्ह मेजर म्हणून दिला गेलेला आहे त्या पर्सनला अंडर मेडिकल सुपरविजन ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्या अंडरच त्याचा जो डोसेज आहे ते देणं गरजेचं आहे आणि मग त्या पर्सन जो आहे त्याची ट्रीटमेंट जी आहे ती टोटली स्टॉप केली जाते आणि तो पर्सन जो आहे तो टोटली त्या ॲडिक्शनमधून त्या ड्रग डिपेंडन्समधून बाहेर येतो. ओके, सो तुम्हीसुद्धा तुमच्या आजूबाजूला असे पेशंट बघितले असाल की जे आधी खूप दारू पित होते किंवा खूप गुटखा तंबाखू खात होते, खूप सिगारेट ओढत होते. ओके, बट पर्टिक्युलर ट्रीटमेंट नंतर त्यांची जी आहे ती दारू सुटते, सिगारेट प्यायचं ते सोडून देतात. ओके, असे पेशंट तुम्ही बघितलं असाल. इट इज अन पार्ट ऑफ ट्रीटमेंट ऑफ दॅट ॲडिक्शन अँड ड्रग डिपेंडन्स. ओके, सो रिहॅबिलिटेशन्स फॉर हिरोईन ॲडिक्शन, मिथाडोन थेरपी फॉर हिरोईन ॲडिक्शन. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे की हिरोईन जे आहे ते मॉर्फिनपासून तयार केलं जातं. सो त्याच्यासाठी मिथाडोन जनरली यूज केला जातो. ओके, so methadone treatment has been used for the more than 30 years to effectively treat a opioid addiction. Methadone used for the heroin withdrawal treatment. Opioids act 4 to 6 hours. Methadone acts for 24 to 36 hours. Okay, so methadone has the ability to eliminate craving. Okay, so opioid घेतल्यानंतर त्याची ॲक्शन जी आहे ती 4 ते 6 तासासाठी दिसून येते, पण मिथाडोन घेतला तर त्याचा इफेक्ट जो आहे तो 24 ते 36 तासापर्यंत दिसून येतो. आणि मिथाडोनची एक ॲबिलिटी आहे की पर्सन जो आहे की रिपीटेड त्याला तो ड्रग घेऊसा वाटतो, ही असे क्रेविंग जे आहेत पॉझिटिव्ह क्रेविंग ते त्या पर्सनमध्ये दिसून येत नाही. ओके, सो त्याच्यामुळे लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन आहे आणि त्याच्यानंतर परत रिपीटेडली तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट घेण्याचे फिलिंग पर्सनमध्ये येत नाही. त्याच्यामुळे जनरली ओपिओइडच्या रिहॅबिलिटेशन थेरीमध्ये जनरली मिथाडोन हा ड्रग यूज केला जातो. ओके, सो इट ॲक्ट्स ऑन म्यू रिसेप्टर अँड NMDA रिसेप्टर used for the treatment of heroin withdrawal. Heroin withdrawal can be treated by methadone maintenance therapy, buprenorphine therapy, buprenorphine plus naloxone therapy and behavioral therapy. Okay, अदर एजंट आहेत मिथाडोन सोबतच क्लोनिडिनसुद्धा ॲज अन मॉर्फिन पॉयझनिंगमध्ये किंवा मॉर्फिन ॲडिक्शनमध्ये किंवा हिरोईन ॲडिक्शनमध्ये यूज केलं जातं फॉर द ट्रीटमेंट. ओके, सो फर्स्ट काय आहे, रेसिडेन्शियल ट्रीटमेंट त्या पर्सनला दिली जाते. ओके, सो एक्सटेंडेड स्टे प्रोव्हाइड स्पेस टू रिकवर विथ झिरो डिस्ट्रॅक्शन. ओके, म्हणजे त्या पर्सनला असं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं जातं की तो जो पर्सन आहे तो त्या ड्रगविषयी थिंक करू शकणार नाही आहे. ओके,
आणि सपोज एक फॉर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर दारू घेणारे जी माणसं आहेत ती जर त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये गेले किंवा सिगरेट ओढणारे जे माणसं आहेत ती त्या फ्रेंड सर्कलमध्ये गेले तर ते जर फ्रेंड्स सिगरेट ओढत असतील किंवा त्यांच्यासमोर जर कोण दारू पित असेल तर नक्कीच त्याच्या मनामध्ये त्यांचा माइंडवर त्यांच्या कंट्रोल राहणार नाही आणि ते पुन्हा दारू प्यायला लागणार किंवा सिगारेट प्यायला लागणार. ओके, जर त्यांना अशा माणसांना जर आपण अशा रेसिडेन्शियल एन्व्हायरमेंटलमध्ये ठेवलं की जिथे आजूबाजूला असे कोणतेही कार्यक्रम सुरू नाही आहेत. ओके, म्हणजे कोणी आजूबाजूला सिगारेट ओढणार नाही आहे, कोणी आजूबाजूला दारू पिणार नाही आहे. सो अशा पेशंटला जर ट्रीटमेंट सुरू असेल आणि अशा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं गेलं तर तो पर्सन नक्कीच त्या ॲडिक्शनपासून किंवा त्या डिपेंडन्सपासून लवकरात लवकर रिकवर होऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे आउट पेशंट ट्रीटमेंट. ओके, सो काय केलं जातं की त्या पर्सन जो आहे तो त्याला आउट पेशंट ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे त्या दिवसातून 2 ते 3 वेळा त्याला जे आहे ते त्या पर्टिक्युलर सेंटरमध्ये असेल किंवा पर्टिक्युलर सायकॅट्रिक्स असेल किंवा डॉक्टर असेल त्याला व्हिजिट करायला लावलं जातं आणि त्याला ती स्पेसिफिक ट्रीटमेंट दिली जाते. ओके, मीन्स फॉर एक्झाम्पल सायकॅट्रिक्सची ट्रीटमेंट आहे किंवा योगा सेंटर आहे. ओके, किंवा हिप्नोटिझमचे जे सेंटर्स असतात की त्याच्यामध्ये माइंडची स्टेबिलिटी जी आहे ती इन्क्रीज केली जाते. ओके, सो अशा सेंटरमध्ये पेशंटला ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं. ओके, किंवा डे ट्रीटमेंट और पार्शियल हॉस्पिटलायझेशन. ओके, म्हणजे त्या पर्सन जे आहेत ते स्पेशालिस्टकडे त्याला पाठवलं जातं, म्हणजे सायकॅट्रिक्स जे आहेत त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी पाठवलं जातं. ओके, आणि सोबर लिव्हिंग कम्युनिटी म्हणजे असं एन्व्हायरमेंट त्याला प्रोव्हाइड करायचं की तो जो आहे तो त्याने जे एकदा विड्रॉ केलेला आहे त्याने ते ॲडिक्शन सोडून दिलेलं आहे, ड्रग डिपेंडन्स त्याचा गेलेला आहे बॉडीचा, तो पर्सन एकदम नॉर्मल झालेला आहे आणि तो नॉर्मल त्याची जी ही आहे फिजिओलॉजी ती मेंटेन करण्यासाठी तसं नॉर्मल एन्व्हायरमेंट जे आहे ते त्याला प्रोव्हाइड करणं पुढे जाऊनसुद्धा इन फ्युचर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. तर तो पेशंट जो आहे तो त्या ड्रग ॲडिक्शनपासून त्या ड्रग डिपेंडन्सपासून ड्रग ॲब्यूजपासून म्हणजे मिसयूज तो ड्रगचा जो करत होता त्याच्यापासून तो टोटली रिकवर होऊ शकतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ट्रीटमेंट ऑफ ॲडिक्शन, डिपेंडन्स अँड ॲब्यूज ऑफ ड्रग. ओके, सो आता आपण तिन्ही टर्म्स समजून घेऊया. ड्रग ॲब्यूज मीन्स अननेसेसरी यूज ऑफ टू मेनी ड्रग्स अँड अनवॉरंटेड यूज ऑफ नॉन यूज ऑफ एनी ड्रग अँड इनअप्रोप्रिएट यूज ऑफ ड्रग अँड कोइर्सिव्ह यूज ऑफ ड्रग. ओके, मीन्स म्हणजे थोडक्यात काय तर मिसयूज ऑफ ड्रग. ओके, म्हणजे गरज नसताना उगाचच तो ड्रग घ्यायचा किंवा गरज नाही आहे तरी पण जास्त क्वांटिटीमध्ये तो ड्रग घ्यायचा, कंटिन्यू तो ड्रग घेत राहायचा. ओके, जास्त वेळा तो ड्रग घेत राहायचा. इट इज नथिंग बट द ड्रग ॲब्यूज. ओके, ड्रग ॲडिक्शन मीन्स कंटिन्यू यूज ऑफ सबस्टन्स फॉर अ पर्पज अदर दॅन फूड अमाऊंट टू ॲडिक्शन. ओके, म्हणजे काय आहे ड्रग ॲडिक्शन म्हणजे काय तर कंपल्सरी तो पेशंट जो आहे तो त्याला तो ड्रग घेण्याची कंपल्शन वाटतं त्या पर्सनला, कारण का तो टोटली फिजिकल आणि सायकोलॉजिकली त्या ड्रगवर डिपेंड राहतो. ओके, आणि त्याच्यामुळे तो ड्रग घेणं त्याला मस्ट आहे अँड देअर विल बी अ चान्सेस ऑफ टॉलरन्स ऑफ ड्रग. ओके, ड्रग डिपेंडन्स ही कन्सेप्ट काय आहे मीन्स अ परमनंट फिजिओलॉजिकल चेंज कॉझिंग अँड इंडिव्हिज्युअल टू पर्सिस्टंटली क्रेव अँड कन्झप्शन ऑफ पर्टिक्युलर सबस्टन्स. ओके, म्हणजे त्या ड्रगला तो ड्रग कंपल्सरी घेणं गरजेचं राहतं. पेशंट जो आहे तो सायकोलॉजिकली आणि फिजिकली जो आहे तो टोटल ते ड्रगवर डिपेंड राहतो. ओके, म्हणजे पर्सनच्या ड्रगचा जर यूज पर्सन क्रोनिक यूज करत असेल, जास्त वेळासाठी यूज करत असेल तर फर्स्ट जी टर्म आहे ती दिसून येते ड्रग ॲब्यूज. ओके, म्हणजे त्या ड्रगचा पर्सन जो आहे तो मिसयूज करतो आहे, कारण नसताना तो ड्रग यूज करतो आहे. नंतर जे आहे ते पेशंटला त्या ड्रगची ॲडिक्शन लागते. ओके, म्हणजे एकसारखा तो ड्रग घेणं कंपल्सरी त्याच्या बॉडीला कंपल्सरी घेणं गरजेचं वाटतं. ओके, आणि नंतर जे आहे तो काय होतो तो ड्रग डिपेंडन्स स्टेजला जातो, तो टोटली फिजिकली आणि मेंटली जो आहे तो त्या ड्रगवर डिपेंड राहतो. ओके, सो दीज आर द टर्म विच रिलेटेड टू अ ड्रग ॲब्यूज. ओके, सो ड्रग ॲडिक्शन इट इज नथिंग बट द कंपल्सिव्ह ड्रग यूज, ओव्हरवेल्मिंग डिझायर टू गेट अ ड्रग, एक्झाम्पल आहे त्याचं कोकेन आणि ॲम्फिटामाइन. ओके, ड्रग हॅबिच्युएशन म्हणजे काय लेस इंटेन्सिव्ह इन्व्हॉल्वमेंट विथ ड्रग इनटेक, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे टी आणि कॉफी. ओके, सो हॅबिच्युएशन म्हणजे काय हॅबिट म्हणजे सवय
ओके. म्हणजे जसं की एखाद्या पर्सनला चहाची सवय लागते. ओके. म्हणजे दिवसातून 3-4 वेळा चहा घेतला किंवा असे काही लोक तुम्ही आजूबाजूला बघितलं असाल, त्याला कितीही वेळा चहा दिली तरी तो कंटाळत नाही. ओके. चहाला ते कधी नाहीच म्हणत नाहीत. ओके. सो ती त्यांना चहाची सवय लागलेली असते, कॉफीची सवय लागलेली असते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते हे तुम्हाला माहिती आहे, आणि ते CNS स्टिम्युलंट करतं. मीन्स लिटल बिट ऑफ युफोरिया लाईक इफेक्ट ते ड्रग प्रोड्यूस करतात. ओके. आणि त्याच्यामुळे पर्सन जो आहे तो चहा घेण्याची त्याला सवय लागलेली असते, कारण का चहा घेतल्यानंतर त्याला फार फ्रेश वाटतं. ओके. म्हणजे फिलिंग ऑफ वेलबिंग त्याला येतं. ओके. सो इट इज नथिंग बट द ड्रग हॅबिच्युएशन. ओके. सो ड्रग हॅबिच्युएशन आणि ड्रग ॲडिक्शन ह्या टोटली डिफरंट कन्सेप्ट आहेत. ओके. हॅबिच्युएशनमध्ये काय होतं आहे की कंपल्सरी ते ड्रग्स घेणं जे क्रेविंग्स त्या पर्सनमध्ये येत नाहीत. ओके. म्हणजे त्याला सवय आहे, चहा एकसारखा पिऊसा वाटतो, पण असं नाही आहे की चहा मिळाला नाही तर तो पर्सन मरणार आहे. ओके. किंवा चहा मिळाला नाही तर तो कोणाला तरी मारणार आहे, असं त्या पर्सनमध्ये कोणतेही सिम्पटम्स दिसत नाही. पण एखाद्या पर्सनचं जर ड्रग ॲडिक्ट असेल, एखाद्या ड्रगबद्दल जर त्याला ॲडिक्शन असेल, तर ते ड्रग्स मिळवण्यासाठी कोणत्याही लेवलला जाऊ शकतं. ओके. म्हणजे असे कंपल्सिव्ह क्रेविंग्स त्या पर्सनच्या बॉडीमध्ये आलेले असतात. ओके. सो हा बेसिक डिफरन्स झाला ड्रग ॲडिक्शन आणि ड्रग हॅबिच्युएशनमध्ये. ओके. आणि ड्रग ॲडिक्शनमुळे मग फर्दर ड्रग डिपेंडन्स ही फेज त्या पर्सनच्या लाईफमध्ये येऊ शकते. म्हणजे तो पर्सन जो आहे तो टोटली फिजिकली आणि मेंटली त्या ड्रगवर डिपेंड राहतो. ओके. सो जर डिफरन्स आपल्याला बघायचं झालं ड्रग ॲडिक्शन आणि ड्रग हॅबिच्युएशनमध्ये. सो हॅबिच्युएशन इट इज अ डेट्रिमेंटल इफेक्ट्स इज इक्वल टू पर्सनल ओनली. ओके. मीन्स ॲन इफेक्ट डेट्रिमेंटल टू अ इंडिव्हिज्युअल अँड टू द सोसायटी. ओके. सो डेट्रिमेंटल इफेक्ट्स म्हणजे काय, सपोज त्या एखाद्या ड्रगचं त्याला हॅबिट असेल, जर त्या पर्सनने ते विड्रॉ घेतलं नाही तर काय होणार आहे, ते पर्सनलवर जे काही इफेक्ट जे काही सिम्पटम्स आहेत किंवा जे काही त्याचे चेंजेस आहेत त्याच्या बिहेवियरमध्ये त्या पर्सनपुरती असतात. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल चहाची जर हॅबिट असेल, चहा घेतली नाही तर आपल्याला जास्तीत जास्त काय होऊ शकतं, डोकं दुखल्यासारखं वाटतं, मळमळल्यासारखं वाटतं, फ्रेश वाटत नाही, आळस आल्यासारखं वाटतं. ओके. सो जे काही डेट्रिमेंटल इफेक्ट्स आहेत ते त्या पर्सनलपुरतीच मर्यादित असतात. ओके. पण एखाद्या पर्सनला जर ड्रगचं ॲडिक्शन झालं असेल तर त्याचे जे डेट्रिमेंटल इफेक्ट्स आहेत ते जनरली खूप हार्मफुल असतात आणि ते पर्सन आणि सोसायटी ह्या दोन्हीवर पण दिसून येतात. ओके. म्हणजे त्या पर्सनमुळे सोसायटीसुद्धा डिस्टर्ब होते आणि तो पर्सन स्वतःसुद्धा पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातो आणि ते हार्मफुल इफेक्ट जे आहेत ते त्याच्या लाईफवर आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर सुद्धा दिसून येतात. ओके. नेक्स्ट आहे क्रेविंग नील इंटेन्स क्रेविंग प्रेझेंट. ओके. म्हणजे क्रेविंग म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर पॉवरफुल डिझायर फॉर टेकिंग समथिंग. ओके. म्हणजे ते जे ड्रग्ज आहेत ते कंपल्सरी घेण्याचे जे फिलिंग आहे इट इज नथिंग बट द क्रेविंग. ओके. सो हॅबिच्युएशनमध्ये तो ड्रग जो आहे तो कंपल्सरी घेऊसा वाटत नाही. असं काय नाही की तो कंपल्सरी मला मिळालाच पाहिजे असे फिलिंग्स त्या पर्सनमध्ये नसतात. ओके. सो क्रेविंग्ज आर नील. ॲडिक्शनमध्ये काय आहे, इंटेन्सिव्ह क्रेविंग प्रेझेंट. ओके. म्हणजे तो पर्सन आहे तो त्या ड्रग जो आहे तो कंपल्सरी त्याला तो ड्रग जो आहे तो घेतलाच पाहिजे हे फिलिंग आहे ते त्याच्यामध्ये दिसून येतं. ओके. सो हॅबिच्युएशनमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट डिफरन्शिएट करू शकतो, नो टॉलरन्स. ओके. सो असं आहे का आपलं, आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण सपोज 1 कप चहा आपण रोज पितो, मग आज 1 कप घेतली आहे म्हणून 4-5 दिवसांनी आपल्याला 2 कप चहा, म्हणजे तेच फिलिंग येण्यासाठी आपण 2 कप चहा घेण्याची गरज लागते किंवा थोड्या दिवसांनी मग 4 कप चहा लागते आपल्याला. असं झालं आहे का कधी कोणाच्या बाबतीमध्ये? नाही. ओके. सो एखाद्या जर गोष्टीची किंवा एखाद्या ड्रगची जर आपल्याला हॅबिट असेल तर देअर विल बी अ नो टॉलरन्स. ओके. म्हणजे त्या ड्रगपासून तो इफेक्ट मिळवण्यासाठी त्या ड्रगचा डोस वाढवण्याची गरज लागत नाही. ओके. सो टॉलरन्स इफेक्ट जो आहे तो हॅबिच्युएशन ह्या कंडिशनमध्ये दिसत नाही. ओके. बट ॲडिक्शनच्या इफेक्टमध्ये टॉलरन्स जो आहे तो डेव्हलप होतो. ओके. म्हणजे एखादी सपोज 100 mg आपण हिरोईन आता ॲडमिनिस्ट्रेट केलं आहे आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला काही तासांसाठी दिसला, दुसऱ्या दिवशी जर आपल्याला तो घेणार असू तर 100 mg जर आपण घेतला तर त्या इफेक्टने आपलं माइंड जे आहे ते सॅटिस्फाय किंवा आपली बॉडी जी आहे ती सॅटिस्फाय होत नाही. ओके. सो त्याच्यासाठी त्याचा डोस जो आहे तो इन्क्रीज करणं गरजेचं लागतं
त्याचा इफेक्ट बॉडीवर मिळण्यासाठी. ओके, सो टॉलरन्स हा जो आहे तो ॲडिक्शन या केसमध्ये दिसून येतो. ओके, नो विड्रॉल इफेक्ट्स. सपोज आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतो चहा प्यायची आपल्याला सवय आहे. सो चहा घ्यायचं सपोज आपण एक दिवस बंद केलं तर आपल्या बॉडीवर एवढे काही सिरियस किंवा हार्मफुल असे विड्रॉल सिम्पटम्स दिसून येत नाहीत. ओके, आपण चहा बंद करून आरामाने आयुष्यभर राहू शकतो. असं काय नाही की चहा मिळाली नाही म्हणून आपलं डोकं कायम आयुष्यभर दुखतच राहणार आहे किंवा आपलं जे माइंड आयुष्यभर माइंड डिस्टर्बच राहणार आहे, असं आहे का? नाही. ओके, सो आपल्याला जर एखाद्या ड्रगची हॅबिट असेल तर ते आपण इझिली विड्रॉ करू शकतो. त्याचे सिरियस असे विड्रॉल सिम्पटम्स किंवा लाईफ थ्रेटनिंग विड्रॉल सिम्पटम्स काही दिसून येत नाहीत. ओके, बट एखाद्या ड्रगची जर ॲडिक्शन आपल्याला असेल तर त्याचे लाईफ थ्रेटनिंग विड्रॉल इफेक्ट आहेत ते दिसून येतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण मॉर्फिन बघितलेला आहे. पर्सन जो आहे तो मेंटली टोटली डिस्टर्ब होऊन जातो, तो डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो आणि डिप्रेशनमध्ये आपण अँटी डिप्रेसंट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे त्याचे फर्दर मॅनिफेस्टेशन की सुसायडल थॉट्स त्याच्या माइंडमध्ये येऊ शकतात. ओके, तो पर्सन जो आहे तो स्वतःला हार्म करू शकतो, स्वतःलाच नव्हे तर तो आजूबाजूच्या लोकांनासुद्धा हार्म असा ॲक्ट करू शकतो. ओके, सो लाईफ थ्रेटनिंग विड्रॉवल इफेक्ट जे आहेत ते ॲडिक्शन कॉझिंग ड्रग्सचे दिसून येतात. ओके, सो कोणते कोणते पॉईंट आपण लिहायचे आहेत आपल्याला डिफरन्समध्ये. फर्स्ट आपल्याला डेफिनेशन लिहायच्या आहेत. ओके, सो ड्रग हॅबिच्युएशन इट इज अन कंडिशन विच इज रिझल्टिंग फ्रॉम अ रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, सो ड्रग हॅबिच्युएशन कधी होणार आहे? ड्रगचं जेव्हा आपण रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन करणार आहोत त्याच्यामुळे ड्रग हॅबिच्युएशन होण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो इट इज अन कंडिशन रिझल्टिंग फ्रॉम रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, ॲडिक्शन म्हणजे काय? ड्रग ॲडिक्शन म्हणजे सो इट इज अ स्टेट ऑफ पिरियॉडिक और क्रोनिक इंटॉक्सिकेशन प्रोड्यूस्ड बाय रिपीटेड कंझप्शन ऑफ ड्रग. इट इज रिपीटेड कंझप्शन ऑफ ड्रग. ओके, सो काय सांगितलं आहे? ड्रग ॲडिक्शन इट इज अन स्टेट ऑफ पिरियॉडिक और क्रोनिक इंटॉक्सिकेशन विच इज प्रोड्यूस्ड बाय रिपीटेड कंझप्शन ऑफ ड्रग. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण डिस्क्राईब करू शकतो की डिझायर. ओके, सो अ डिझायर टू कंटिन्यू टेकिंग अ ड्रग फॉर अ सेन्स ऑफ वेल बिईंग दॅट इज डेंजरस. ओके, डिझायर असतं बट नो कंपल्शन. ओके, म्हणजे जे क्रेविंग नील हा पॉईंट इथे सांगितलेला आहे की कंपल्सरी तो ड्रग घेणं काय गरजेचं नसतं हॅबिच्युएशनमध्ये. ॲडिक्शनमध्ये काय आहे? ओव्हरपॉवरिंग डिझायर ऑर नीड टू कंपल्सरी टेक अ ड्रग टू कंटिन्यू टेकिंग अ ड्रग. मग तो ड्रग जो आहे तो कोणत्याही मार्गाने मिळवण्यासाठी तो पर्सन जो आहे तो ट्राय करतो. ओके, सो इट इज नथिंग बट द इंटेन्स क्रेविंग ऑफ टेकिंग अ ड्रग. ओके, there will be a no or little tendency to increase the dose, means tolerance effect. Okay, so no tolerance is there for habituation, tolerance is there for the addiction. Okay, then some degree of psychic dependence on the effect of drug but absence of physical dependence, hence of abstinence of the syndrome. Okay, so हे जे withdrawal symptoms आहेत काय थोड्या वेळासाठी जे आहेत ते फिजिकल withdrawal symptoms दिसून येतात. म्हणजे आपण जर आपल्याला एखाद्या ड्रगची जर हॅबिट लागली असेल तो जर आपण घेतला नाही तर डोकं दुखणं हे जे मायनर जे फिजिकल सिम्पटम्स आहेत ते दिसून येण्याचे चान्सेस आहेत. पण कोणतेही सायकोलॉजिकल विड्रॉवल सिम्पटम्स जे आहेत ते हॅबिच्युएशन कंडिशनमध्ये दिसून येत नाही. ओके, बट ड्रग ॲडिक्शन जर असेल त्याच्यामध्ये जे आहेत ते सायकोलॉजिकल आणि फिजिकल हे दोन्ही जे इफेक्ट्स आहेत ते हाय इंटेन्सिटीने शो होतात. ओके, सो डेट्रिमेंटल सिम्पटम्स आपण बघितलेले आहेत की हॅबिच्युएशनमध्ये कोणतेही जे डेट्रिमेंटल इफेक्ट्स आहेत ते काय आहेत? फक्त त्या पर्सनपुरती मर्यादित राहतात. ओके, बट ॲडिक्शन जर असेल त्या पर्सनमध्ये तर त्याच्यामध्ये हार्मफुल जे इफेक्ट्स आहेत ते सोसायटीवर सुद्धा आणि त्या पर्सनवर सुद्धा दिसून येतात. ओके, सो दिस इज अन डिफरन्स बिटवीन ड्रग ॲडिक्शन अँड ड्रग हॅबिच्युएशन. ओके, सो ह्याच्यामध्ये जनरली सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरीमध्ये ह्या कॅटेगरीचे ड्रग इन्क्लूड केलेले आहेत. कारण का हे जे ड्रग्ज आहेत ते
ड्रग डिपेंडन्स, ड्रग ॲडिक्शन, ड्रग ॲब्यूज, ड्रग हॅबिच्युएशन हे जे इफेक्ट शो करतात ड्रग दे शोज देअर इफेक्ट बाय ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो त्याच्यामुळे हा जो चॅप्टर आहे ड्रग डिपेंडन्स, ड्रग ॲडिक्शन, ड्रग हॅबिच्युएशन अँड ॲब्यूज ऑफ ड्रग हा ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी अंडर मेन्शन केलेला आहे. ओके, सो जनरली त्याच्यामुळे आपण ड्रग्स जे आहे त्याचा मिनिमम यूज करायला शिकलं पाहिजे. ओके, मीन्स सपोज आपलं जर डोकं दुखत असेल तर आपण ते मसाज करायचं किंवा अशा कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवायचं की त्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होईल. ओके, सो त्याच्यामुळे ड्रग घेण्याची गरज लागणार नाही. ओके, कारण का डोकेदुखीसाठी आपण जर ड्रग घेणार, पेन किलर घेणार आपण, बरोबर आहे. सो पेन किलर घेतले तर तो सायकॉटिक ड्रग असणार आहे. सो त्याच्यामुळे त्याचे जे सायकिक इफेक्ट बॉडीवर शो होणार आहे आणि बॉडी मग जे आहे ती मग ॲडिक्शन बॉडीला होणार आहे, डिपेंडन्स होणार आहे, हॅबिच्युएशन होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे जनरली जर आपलं डोकं दुखत असेल तर आपण काय करायचं आहे, डोकं सिम्पली आपण मसाज करायचं आहे किंवा आपण स्वतःला अशा गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचं की ज्याच्यामुळे आपल्या डोकं दुखतं त्याच्याकडे आपलं लक्ष राहणार नाही किंवा मग आपण टोटली रेस्ट घ्यायचं, झोपायचं. सिम्पली झोपून उठल्यानंतर बरोबर डोकं दुखायचं थांबतं आणि फ्रेश वाटतं. ओके, सो हे आपण करू शकतो. त्याच्यामुळे आपण ड्रग यूज जो आहे आपल्या डेली लाईफमध्ये तो मिनिमाइज करू शकतो. ओके, सो असे काही उपाय जे आहेत की आपण आयुर्वेदिक ड्रग मोस्ट ऑफ यूज करू शकतो की जे ॲडिक्टिव्ह नसतात. ओके, किंवा हॅल्युसिनोजेनिक त्यांचं नेचर नसतं. सो असे ड्रग्स, आयुर्वेदिक ड्रग आपण प्रायमरी यूज करू शकतो. ओके, सो हे असं आपण डेली लाईफमध्ये यूज केल्यामुळे हे जे ड्रग ॲडिक्शन आहे, ड्रग डिपेंडन्स आहे, ड्रग हॅबिच्युएशन आहे, जे ड्रगचा मिसयूज होतो तो आपण प्रिव्हेंट करू शकतो. ओके, सो जनरली ड्रग्स जे आहेत, औषधं घेणं मोस्टली आपण अवॉइड करू शकतो. हे आपल्या हातात आहे. मीन्स मी तुम्हाला असं सांगत नाही की आपल्याला औषधं घ्यायची नाही आहेत. ओके, बट त्याचं क्रोनिक यूज जो आहे तो टाळायचा आहे आपल्याला. ओके, मीन्स जास्त वेळासाठी ते औषधं कंटिन्यू करणं किंवा त्याच्यावरच डिपेंड राहणं ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. ओके, सो त्याच्यामुळे मग फर्दर जे ट्रीटमेंट वगैरे घेण्याची गरज लागेल ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. ओके, सो आजचा चॅप्टर जो झाला आहे ड्रग डिपेंडन्स, ड्रग ॲडिक्शन, ड्रग ॲब्यूज, मिसयूज, त्याच्यानंतर ड्रग हॅबिच्युएशन. सो त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या सगळ्या टर्म इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो एक्झाममध्ये या सगळ्या टर्मवर नोट विचारली गेलेली आहे, डेफिनेशन विचारले गेलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर ट्रीटमेंटवर सुद्धा स्पेसिफिक क्वेश्चन विचारला आहे. ओके, विथ एक्झाम्पल आपल्याला ते मॉर्फिनची ट्रीटमेंट मिथाडोनने केली जाते, अल्कोहोलची ट्रीटमेंट नाल्ट्रेक्झॉन ड्रग यूज करून केली जाते. ओके, सो विथ डायसल्फिरम यूज केलं जातं अल्कोहोलसाठी. सो विथ एक्झाम्पल ट्रीटमेंटसुद्धा एक्सप्लेन करणारा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर ड्रग ॲडिक्शन आणि ड्रग हॅबिच्युएशन हा डिफरन्स जो आहे तो एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. समजायलासुद्धा हा तुम्हाला आत्ता इझी समजला असेल, कारण का बऱ्यापैकी हे जे ड्रग्स आहेत म्हणजे बार्बिच्युरेट्स आपण बघितलेलं आहे, सिडेटिव्ह कॅटेगरी आपली झालेली आहे, CNS स्टिम्युलंट ड्रग झालेले आहेत, नार्कोटिक ॲनाल्जेसिक ड्रग झालेले आहेत, त्याच्यानंतर सायकोफार्माकोलॉजिकल एजंट हा चॅप्टर तुम्हाला झालेला आहे. त्याच्यामुळे हे जे इफेक्ट्स आहेत ड्रग डिपेंडन्स आहे, ड्रग ॲडिक्शन आहे, ड्रग हॅबिच्युएशन आहे, ड्रग मिसयूज आहे, ह्या कन्सेप्ट तुम्हाला आत्ता समजायला एकदम इझी गेल्या असतील. ओके, सो आय थिंक मी असं समजते की तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. जर कोणती कन्सेप्ट, कोणता पॉईंट जर तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगा. मी तो नक्कीच अजून इझी वेने तुम्हाला एक्सप्लेन करेन, पुन्हा रिपीट घेईन. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.